ठिकाणी आचार्यांचं अनुसरण झालं आणि अनुसरण झाल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या स्वामींनी त्यांना खूपसं काही निरूपण केलेलं आहे की अनुसरलेल्या व्यक्तींनी कसं असावं, कशा पद्धतीने राहावं, असं सगळं काही निरूपण केलेलं आहे. म्हणजे नुसतं अनुसरण जे आहे, अनुसरण हे कपडे बदलण्यावाचक नाही आहे, तर ते अनुसरणाच्या आधी, अनुसरण घेताना किंवा अनुसरण झाल्यानंतर जे काही आवश्यक निरूपण असतं ते निरूपण सुद्धा ऐकणं प्रसंगोचित हे आवश्यक आहे. म्हणजे जसं एखादा पदाधिकार सांभाळताना आधी शपथविधी जी आहे ती शपथविधी दिल्या जाते आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं की पद स्वीकारायच्या आधी तुम्ही या गोष्टी मान्य करा. पद स्वीकारत असताना जबाबदारी पाळायची असते. पद स्वीकारल्याच्या नंतर सुद्धा काही जबाबदाऱ्या ज्या असतात त्या नव्याने येतात. तसंच अनुसरण घ्यायच्या आधी किंवा कुठलाही विधी करायच्या आधी त्याचं महत्त्व आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर तो विधी करत असताना अजून जे काही महत्त्वाच्या गोष्टी त्यावेळेस करायच्या त्या माहिती पाहिजेत आणि प्रसंगोचित जे अजून काही प्रसंग उभे राहतील, घटना उभे राहतील, त्यानुसार तुम्हाला कशा कुशलतेने तिथे वर्तन करायचं हे सगळ्या प्रकारचं निरूपण जे आहे आमचे स्वामी पदोपदी करत असतात. आणि म्हणून आचार्यांना स्वामींनी अनुसरणाचं पहिलं वचन सांगितलेलं आहे त्यावेळेस की पहिलं वचन म्हणजे अनुसरलेल्या व्यक्तीने नेमकं करायचं काय आहे. स्वामी म्हणतात, वानर्या स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य, संबंधी अधिकार नाही. जे नातलगांचा म्हणजे एक तर गावाचा त्याग, देशाचा त्याग म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा त्याग आणि त्याच्यामध्ये नातलगांचा त्याग हा करायचाच आहे. कारण की ते जर का असले तर तुम्ही धर्मीय अधिकार नाही, म्हणजे तुम्ही धर्म आचरण जे आहे ते तसं करू शकत नाही स्वामी सांगतात. पुढे मग स्वामींनी जे सगळं सांगितलेलं आहे, आचाराची सगळी वचनं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. म्हणजे अनुसरण म्हणजे आचार आणि आचार म्हणजेच अनुसरण, या दोन्ही एकमेकांना या पूरक व्याख्या आहेत. म्हणजे याची व्याख्या ही आणि याची व्याख्या ही. अनुसरण मतलब आचार और आचार मतलब अनुसरण, दूसरा बीच में कुछ भी नहीं है. आणि म्हणून तो आचार हे प्रकरण स्वामींनी त्यांना निरूपण केलेलं आहे. आणि पुढे स्वामींनी उत्तरार्ध 2 क्रमांकाची लीळा आहे, भटा झोळी देणे, जे आता आपण घेणार आहोत. मग येरी दिसी गोसाव्यांशी उद्याचा पूजावसरू झाल्यानंतर गोसावी परावर निरूपण केले. आदल्या दिवशी खडकुलीला भटोबासांचं अनुसरण झालं आणि दुसऱ्या दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर संपन्न झालेला आहे. आणि स्वामींनी मग भटोबासांना पर आणि आवर, जे पर काय आहे परमेश्वर आणि आवर काय जीवदेवता परमेश्वर, यांचं निरूपण केलं. विधी काय आहे आणि अविधी काय आहे त्याचं निरूपण स्वामींनी केलेलं आहे. मग दुपाराचा पूजावसर होऊन आरोहणा झाली. दुपारचा पूजावसर झाला, मग स्वामींचं भोजन झालं, गुळणा झाला, विडा झाला, स्वामींचा पहूड झाला, उपहूड सुद्धा स्वीकारला स्वामींनी. मग गोसावी आमच्या आसनी उपविष्ट होते. दुपारचा पूजावसर झाल्यानंतर म्हणजे 3 वाजता 4 वाजता वगैरे असं. तर भटी म्हटले, जीजी मी भिक्षेसी जाईन, म्हणजे भिक्षाविधी निरूपण वगैरे झालेलं आहे. आणि म्हणून मग स्वामींनी त्यांना म्हणाले नाही की भिक्षेला जा म्हणून. म्हणजे विधी जो आहे तो तुम्हाला स्फुरला पाहिजे. विधीकरिता विधी स्फुरे म्हटलं ना, परमेश्वराने तर तो विधी समोर ठेवलेला आहे आपल्या, पण स्फुरला पाहिजे तुम्हाला. तुमच्याकडनं तुम्हाला स्वतःला जर का तो वाटला मनातनं की हा विधी केला पाहिजे मी, तर काय होणार की तो विधी बरोबर होत राहणार, कारण तो तुमच्या मनापासून तुम्हाला वाटलेला आहे. आणि कुणीतरी सांगितलंय की विधी करा म्हणून तुम्ही करताय, तर त्याच्यामध्ये ती आवडी म्हणा किंवा ते एक सलगता जी असते ती त्याच्यामध्ये नसते, त्याच्यामध्ये तुटकपणा येतो. तर येणार असं आहे की हे ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. ते ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे, असा शब्द आहे. उपजे म्हणजे मनातनं वाटणं, मन से लगना कि ये जो सुना हुआ है वो मुझे करना चाहिए, ऐसा जब आपको मन से लगता है उसको बोलते उपजे. और कोई जबरदस्ती करो, आप भी करो, फूल चढ़ाओ आप भी,
या आप भी स्मरण करो, आप भी लीला पढ़ो। ये कोई बार बार बता के बाद में हम कर रहे हैं तो फिर वो उसका कुछ इतना लगाव नहीं होता है उस विधी से। म्हणून उपजे असं सांगितलेलं आहे की वैराग्य उपजे। तसंच विधी सांगितल्यानंतर, विधी माहिती पडल्यानंतर, वचन माहिती पडल्यानंतर तुम्हाला मनातनं वाटलं पाहिजे की हा विधी मी केला पाहिजे। तुम्हाला जर का कोणी आटन विधीचं निरूपण केलेलं आहे तर तुम्हाला वाटलं पाहिजे की मला आटन केलं पाहिजे। मग आटन जर का स्वामींनी सांगितलंय आणि खूप लोक करतात, खूप लोकांनी केलेलं आहे, तर याच्यामध्ये ह्या लिस्टमध्ये आपलं नाव पण आलं पाहिजे ना। तर जसं तुम्ही एखादी, ते मी नेहमीच सांगतो उदाहरण, की एखादी रेसिपी बघता तेव्हा तुम्हाला वाटतं की हे आपल्याला आलं पाहिजे। सेम तेच आहे, जे तुमच्याकडे आहे तो गुण की बाबा तिकडचं जे आहे ते आपल्याला पण आलं पाहिजे, ते तसं बनवलं ते आपल्याला आलं पाहिजे। तसंच हा आचार कुणी केलेला आहे तसं आम्हाला पण आलं पाहिजे, ते उपजलं पाहिजे मनातनं। म्हणून आटन, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद, सेवा, स्मरण असे नित्यविधी सांगितलेले आहेत 7। त्यामध्ये भिक्षा विधी आहे आणि आचार्यांना स्वामींनी अनुसरणानंतर आधी जे काही निरूपण त्यांना केलेलं आहे आणि त्यावरून त्यांना हे लक्षात आलेलं की आता विधी आपण जो आहे तो रितसरपणे सुरू केला पाहिजेत। म्हणून ते म्हणतात मी भिक्षेसी जाईना। स्वामी म्हणतात ऐसे होय, म्हणतात हां असं पाहिजे। म्हणजे देवाने सांगितलं तर करणारे लोक आहेत भरपूर, परंतु हा व्यक्ती असा आहे, म्हणजे स्वामींच्या नजरेत ना आपण, की स्वामी काय म्हणतात ऐसे होय, ऐसा होना चाहिए। म्हणजे आत्ता विधी सांगितला नाही आणि लगेच ते म्हणतात चला ठीक मी पण भिक्षेला जातो। मग त्यांना सांगावं लागलं का भटोबासांना की भिक्षेला जावो, भिक्षेला जावो? नाही सांगावं लागलं। त्यांना विधी माहिती पडला आणि लगेच ते म्हणाले की परमेश्वर लगेच आमचे प्रसन्न होतात। म्हणजे तुम्ही जेव्हा इथे उल्लेख करता, म्हणजे हे सगळं आता डोळ्यासमोर आणा, जेव्हा तुम्ही ईश्वर विहित विधी करण्याचं नुसतं हे म्हणता ना, यांनी फक्त म्हटलंय, अजून भिक्षा नाही मागितलेली, फक्त म्हटलंय, तरी स्वामी तिथे प्रसन्न झाले। म्हणजे तुम्ही मनामध्ये नक्की केलं, मग वाचिके केलं। मनामध्ये जेव्हा नक्की करतात तेव्हाच परमेश्वर तिकडे प्रसन्न होतात की बरं चला एवढ्या लोकांमध्ये यांनी मनात तरी आणलं, किंवा एवढ्या लोकांमध्ये हा बोलला तरी की बाबा मी भिक्षेला जाऊन वगैरे, हा असा उल्लेख तरी केला, म्हणून परमेश्वर प्रसन्न होतात। लगेच स्वामी वेळ जाऊ देत नाहीत। स्वामी म्हणतात बाई आनापा झोळी, झोळी घेऊन या बरं लगेच। म्हणजे स्वामी उत्सुक आहेत की तुम्ही कधी बोलता आणि कधी आम्ही तुम्हाला सुविधा देतो। तर ऐकल्यानंतर आपलं आयुष्य कसं जाणार आहे, विचार करून करूनच जाणार आहे। आणि देवाची अपेक्षा आहे की आचार करून करून तुमचं आयुष्य उपयोगी लागलं पाहिजे, तर तो प्रकार होत नाही। आचार्य जे आहेत, आचार्य विचार करत नाही। विचार कुठला करत नाही? ज्याच्यामुळे नुकसान आहे असा विचार आचार्य करतच नाही। ज्याच्यामुळे फायदा आहे असा विचार आचार्य करत असतात। आणि म्हणून लगेच ते म्हणतात, आणि स्वामी लगेच बाईसांना म्हणतात बाई झोळी आणा बरं। आता बघा इकडे ते आहे, बाईसे आपली जुनी देते होती, बाईसे आपली जुनी झोळी देत होती वापरलेली। सर्वज्ञ म्हटले बाई हे नको आणिक द्या। स्वामी म्हणतात ए नाही, जुळी जुना नको, जे नवीन आहे ते द्या। मग बाईची आणिक झोळी आणली, आणि बाईसांनी काय केलं, दुसरी झोळी आणली। गोसावी आपल्या श्रीकडे घेतली गाठी दिधलिया। तो कपडा घेतला हातामध्ये, त्याला गाठी दिलेल्या आहेत, दोन्ही टोकं, 2 गाठी, म्हणजे 4 टोकं त्यांनी जोडलेली आहेत। 2 टोकांची एक गाठ, 2 टोकांची एक गाठ, अशी झोळी स्वामींनी तयार केली आणि भटोबासांच्या हातामध्ये दिलेली आहे। स्वामी पुढे म्हणतात वानरया तुम्हासी आणि ये झोळीयेसी लग्न गा। या झोळीचं तुमचं लग्न, असं लग्न झाल्यानंतर विलग्न व्हायचं नसतं, वेगळं व्हायचं नसतं, तसं ती झोळी भेटल्यानंतर त्या झोळीच्या वेगळं व्हायचं नाही। जेव्हा तुम्ही आचार करायला सुरुवात करता तेव्हाच तुम्हाला एक अदृश्य झोळी भेटते। त्या झोळीमध्ये तुम्ही विहित जे आहे ते सगळं तुम्ही साठवून ठेवायचं असतं। आणि जसं भोजन, खाण्याचे पदार्थ आपण उपयोगात नेतो, तसं हे विधी जे आपल्याकडे आपण झोळीमध्ये संग्रहित केलेले आहेत अधिकाराच्या त्या झोळीमध्ये,
ते सगळे विधी आपण आपल्या उपयोगी नेले पाहिजेत. जसं तुम्ही अलंकार बनवलेले असतात, किती अलंकार असो, तुम्ही सगळे अलंकार उपयोगात आणता की नाही, की तुम्ही ठेवून देता, वर्षानुवर्ष वापरायचेच नाही ते अलंकार, असं होतं का कधी? तर या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, तर ते जे काही झोळीमध्ये जे काही आपल्या अधिकाराच्या झोळीमध्ये जे काही आपल्या आलेलं आहे ते सगळं आपले उपयोगी आपण उपयोगात आणलं पाहिजे, हा हट्ट आपला असला पाहिजे. विजन सुद्धा मला घडलं पाहिजे, आटन सुद्धा घडलं पाहिजे, चर्चा घडली पाहिजे, सगळ्या गोष्टी देवाने जे विहित केल्या त्या सगळ्या गोष्टी मला या झोळीतल्या सगळ्या गोष्टी माझ्या उपयोगी आल्या पाहिजेत, असं एक आपलं मानसिकता जी आहे ती आपण एकदम आवडीपूर्वक तयार केली पाहिजे. आणि त्या झोळीचं आणि आपलं कधीही वेगळेकीकरण म्हणजे असं नाही की आता जाऊ दे, आता काही भिक्षा मागायची नाही. भिक्षा म्हणजे मागणे. आता या मागण्यामध्ये पण परमेश्वराकडनं तुम्ही मागायचं आहे, मग त्याच्यामध्ये देवाचं तुम्ही प्रेमदान, ज्ञानदान, त्यानंतर ईश्वरीचं जे काही सेवादास्य असेल, योग्य विधी असतील, आचरण्याची सबळता असेल, हे सगळं तुम्ही देवाकडे मागायचं आहे. स्मरणासाठी वेळ, स्मरण व्यवस्थित घडावं, तुम्ही स्वतःही काळजी घ्यायची आहे आणि देवाकडनं सुद्धा ते मागायचं की देवा हे सगळी देवाचे देव देईल ते आपले, तर देवा तुमचं म्हणून जेवढं काय आहे ते मला पाहिजे म्हणून देवाकडे हट्ट करा आणि तो हट्ट देवाने पुरवावा यासाठी तुमची योग्यता पण तशी तयार करा. नुसतं हट्ट करून चालणार नाही, तुमची योग्यता पण तयार झाली पाहिजे की देवाला पण वाटलं पाहिजे की नाही आता हा योग्य झालेला याला आपण देऊ शकतो, तर ती योग्यता आपली आधी तयार करा आणि तेव्हा जाऊन कुठे मग परमेश्वर तुम्हाला ते दातृत्व देतील. ती एक अदृश्य झोळी आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये परमेश्वर आपल्याला देणार आहेत आणि त्या भिक्षेसाठी सदैव आपण कसं पाहिजे, नित्योपवासीय पाहिजे. म्हणजे नेहमी तृप्तता त्याच्यामध्ये नको की नाही नाही देवा ही लीळा ऐकलेली आहे, मी हे वचन ऐकलेलं आहे, हे झालेलं आहे आमचं, असं नको पाहिजे. तुम्ही पुन्हा 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 ते ऐकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते आचरण आपलं जे आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. अशी ती झोळी आपली सदैव परमेश्वराच्या समोर आपण ती फैलवून ठेवलेली पाहिजे. फक्त ती झोळी जी आहे ती अदृष्टपर जो काही लाभ आहे त्याच्याच उपयोगी येणारे जे काही विधी आहेत त्यांच्यासाठीच ती झोळी आहे. दृष्टपर गोष्टींसाठी नको की देवा मला ते असं घरातलं असं चांगलं होऊ दे, हे चांगलं होऊ दे, ते पैसे मिळू दे, ह्याच्यासाठी ती झोळी नाही काय करायची. तुमचं आणि या झोळीचं लग्न आहे. लग्न म्हणजे आता तुम्ही कधीही या झोळीच्या वेगळं व्हायचं नाही. येसी उपवास पडो नेदावा, झोळीला कधी उपवास पडू देऊ नका. म्हणजे त्या दिवशी असं नको किंवा आज काही भिक्षेला जायचंच नाहीये. म्हणजे वास्तविक आता हा भिक्षाविधी सुरू आहे, परंतु तुम्ही जी काही अदृश्य झोळी तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये ईश्वराकडनं तुम्हाला सगळं जे येतंय त्याला कधी उपवास नाही पडला पाहिजे त्या झोळीला. म्हणजे त्या झोळीमध्ये ईश्वराकडनं काही ना काही तुम्हाला रोज येतच गेलं पाहिजे. म्हणजे रोजचं तुम्ही लीळाचरित्र किंवा सूत्रपाठ वचन एक तरी वचन वाचलंच पाहिजे, दृष्टांत एक तरी वाचलाच पाहिजे, जेणेकरून तुमच्या त्या अधिकाराच्या झोळीमध्ये येत राहील. त्याला उपवास कधी घडणार नाही. असं नाही झालं पाहिजे की आज नको वचन वगैरे काहीच नको, आज सुट्टी, आज संडे आहे, आज हे आहे, आज ते आहे. कसं काय होईना, संडे जरी असेल, घरातले लोक जरी असतील तरी तुम्हाला एक वचन काय होईना तुम्हाला वाचता येतं, एक वचन काय होईना तुम्हाला आठवता येतं. आठवता तर येतच, आठवण्याविषयी तुम्हाला कोणी हे करू शकत नाही, विलग करू शकत नाही. म्हणून स्वामी सांगतात येसी उपवास पडो नेदावा अदृश्य झोळीला. आणि दृश्य झोळीचं भिक्षाविधी कधी बंद नाही झाला पाहिजे. तर उलट आज आपण एक दिवस मागतोय तर तो 2 दिवस मागण्याची वृत्ती तयार झाली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याला जनरल करायचं नाही त्या भिक्षाविधीला, त्याचं महत्त्वच पाहिजे की हे देवानेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून रोज भिक्षा जो मागतात जे व्यक्ती त्यांनी रोज भिक्षा मागावी, रोज भिक्षा मागूनच त्यांनी अन्न ग्रहण केलं पाहिजे. आणि हा विधी देहावधी प्रति पाळीजे. परमेश्वराचा कुठलाही विधी असा नाहीये की तुम्ही 10 वर्ष विधी करा आणि नंतर नाही केला तरी चालेल, असा विधी नाहीये. परमेश्वराचा प्रत्येक विधी जो आहे तो देहावधी म्हणजे मरेपर्यंत तुम्हाला तो पाळायचा आहे. त्याला मध्ये कुठे खंडित करायचं नाही. तुम्ही म्हणाले आता खूप झालं,
जसं नोकरी 25 वर्ष केली मग रिटायरमेंट आपण स्वतःच घेतली तसं नाही आहे. ह्याला मरेपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे. आज जर का मरेपर्यंत तुम्ही केलं तर पुढचे जे काही 3 ज्ञान आहेत, शब्द इथं तर झालं, अप्रोक्ष, सामान्य आणि विशेष, या 3 ज्ञानामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. मग तिकडे सगळ्या गोष्टी आपोआप योग येईल आणि तुमच्याकडनं ते घडत राहील. पण इथे हा जो काळ आहे, फक्त एवढाच काळ तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला झोकून द्यायचं आहे आचार करण्यामध्ये. आणि म्हणून प्रतिपाळी जे देहावधीपर्यंत भटोबास म्हणतात, जी जी भिक्षा करिता कवणी केदारू येणे शब्दे भिक्षा मागे, कोणे सिद्धनाथू म्हणे कोणी नारायणू येणे शब्दे भिक्षा करीती, तरी आम्ही काही म्हणावे जी. म्हणजे भिक्षा मागताना नेमकं म्हणायचं काय? ज्याचा जो देव असतो त्याचं नाव घेतो. कोणी केदारू म्हणतो, कोणी सिद्धनाथ द्या असं काहीतरी म्हणतो, कोणी काय म्हणतं. आपण काय म्हणायचं भिक्षा मागताना? स्वामी म्हणतात कवणी काही म्हणे कवणी काही म्हणे, आपण काही एक म्हणावे. स्वामी म्हणतात कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, आपणही काहीतरी म्हणायचं. मग भटी म्हटले भिक्षा द्या ऐसे मनोजी, भिक्षा द्या असं म्हटलं तर चालेल का? स्वामी म्हणतात ऐसे होय, सांगितलं एकदम बरोबर. म्हणजे भट्टोबास किती तयारीमध्ये आहेत. स्वामींना काही गोष्टी सांगायची आवश्यकता भासते तेव्हा स्वामी सांगतात, पण त्यातल्या बाकीच्या काही गोष्टी आहेत ते आचार्य स्वतः समजून त्याच्याविषयी आपलं स्वतःचं मत मांडतात आणि स्वामी प्रसन्न होतात की वा वा बरोबर एकदम. ऐसे होय जेची मागिजे तेची म्हणजे, जे मागतोय तेच आपण म्हटलं पाहिजे. म्हणजे जे आपल्याला पाहिजे तेच आपण मागितलं पाहिजे. आपण उगाच समोरच्याला उगाच लाडीगुडी लावत बसायचं नाही, त्याची स्तुती करत बसायचं नाही, काय नाही. अरे जेची मागिजे तेची म्हणजे, पुढे स्वामी म्हणतात निर्धुम नगर झालिया भिक्षे रिगीजे, तिसरा पहारी भिक्षा कीजे. निर्धुम नगर झालिया म्हणजे सगळ्यांचं भोजन संपल्यानंतर आपण भिक्षा मागायची, असं ते आता भिक्षा विधीची वचनं येतात समोर. भिक्षा विधीची संपूर्ण जी काही वचनं आहेत ती स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलेली आहे. मग भटी पुसले जीजी, भटी पुसले जीजी भिक्षेचे कैसे लक्षण, म्हणजे भिक्षेचं लक्षण कसं आहे, भिक्षेविषयी अजून माहिती जी वैशिष्ट्य ते सांगा. स्वामी म्हणतात निर्हेतुक भिक्षा, म्हणजे भिक्षा कशी असली पाहिजे, निर्हेतुक भिक्षा असली पाहिजे. कुणी म्हणालं की बाबा आमच्यावर काही दुःख संकट आलंय ते जावं म्हणून मी भिक्षा मागतो आहे, किंवा आमचं चांगलं व्हावं म्हणून भिक्षा मागतो आहे, असं भिक्षा मागण्याच्या कुठल्याही प्रकारचा काही हेतू मनामध्ये ठेवायचा नाही. देवाने सांगितलंय म्हणून भिक्षा मागतो एवढाच काय तो हेतू, तो निर्हेतुकच. जी जी हेतू तो कवन, ते म्हणतात हेतू भिक्षा मागण्यामध्ये कुठला हेतू असतो. आता मग स्वामी किंवा अन्नदानामध्ये कुठला हेतू असतो, किंवा अन्न मागण्यामध्ये कुठला हेतू असू शकतो. स्वामी सांगतात धर्मो अभिमान दाक्षिण्यम स्नेहम कार्य भयावह, उपकारो अनुकंपाच्या राभस्य नव हेतव. 9 हेतू असतात एखाद्याला खाऊ घालण्यासाठी. एक तर धर्मोभिमान, म्हणजे हा आमचा धर्माचा आहे म्हणून, किंवा आमच्या धर्मात सांगितलंय अन्नदान करा म्हणून आम्ही करतो आहोत. दाक्षिण्यम म्हणजे एक सौजन्य म्हणून आपण कोणाला जेव घालतो. स्नेहम म्हणजे ते आपले स्नेही आहेत म्हणून आपण जेव घालतो. कार्य म्हणजे काहीतरी कार्य उपस्थित झालेलं म्हणून. भयावह म्हणजे यांना जेवायला नाही बोलवलं तर रागवतील म्हणून. उपकार म्हणजे त्यांचे उपकार आपल्यावर वर्तलेत म्हणून आपण त्यांना जेव घालतो. अनुकंपा म्हणजे त्यांच्यावर दया आली म्हणून आपण त्यांना जेव घालतो. राभस्य म्हणजे मनोरंजन, वाढदिवस, लग्न कार्य म्हणून जेव घालतो. इत्यादी नव गोष्टींमुळे, नव हेतूंमुळे एकमेकाला भोजन घालण्याची पद्धत आहे. तर या ठिकाणी भटी म्हणितले जी जी कल्पित अकल्पित भिक्षा अवघी निर्हेतुकची. कल्पित और अकल्पित म्हणजे कल्पना जसं असतं की बाबा आज भिक्षेला निघाल्यानंतर एखादा मनामध्ये एक हे येते की आज अमका सण आहे आणि आज समजा होळी आहे, तर मग होळीला काय येणार, पुरणपोळीचं येऊ शकतं. किंवा आता उन्हाळा चालू झाला तर आता आमरस भिक्षेला येऊ शकतो. असा एक कल्पना मनामध्ये केली
आणि तिथे गेल्यानंतर ते नेमकी पुरणपोळी येणारच आहे, कारण की हा सण आहे. काही ना काही गोडधोड येणारच आहे, कारण की सण आहे. मग सणाच्या दिवशी मनामध्ये येणारच की बाबा आज सण आहे, तर आज जास्तीत जास्त गोडधोडच येणार आहे. भात येऊ शकतो, जे आधीच्या काळामध्ये सण असेल तरच भात वगैरे बनवला जायचा. म्हणजे आता ही मनामध्ये एक कल्पना आली डोक्यामध्ये, आणि आता भिक्षेला गेल्यानंतर तर नेमकं गोडच येणार आहे. पुरणपोळी, रस, हे ते, तूप वाढल्या जाईल, कारण की आज सण आहे, तर सगळीकडे तेच तुम्हाला मिळणार आहे. तर ही कल्पित आणि अकल्पित, म्हणजे काही मनात हेतू नसताना आपण गेलेलो आहोत, तेव्हा जी भिक्षा गोडधोड येतं हे सगळं निर्हेतुकच आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष नाही. गोसावी मानिले, हो बरोबर आहे. म्हणजे लक्षात येतं, जर का सणाच्या व्यतिरिक्त आता काही सण नाही, तुम्ही म्हणाले की पुरणपोळी येऊ शकते बरं का, आणि नेमके भिक्षेला गेले आणि पुरणपोळीच आली, तर ती सहेतुक झालं. म्हणजे काहीतरी आपण मनामध्ये कल्पिले आणि तेच नेमके उल्लेखलेले पदार्थ भिक्षेमध्ये आलेले आहेत, तर ती एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये तो पदार्थ जो आहे तो आपण त्यागायचा, तो घ्यायचा नाही. परंतु प्रसंगोचित जे मनामध्ये येतं किंवा वातावरण जसं आहे त्यानुसार जर का आपल्या डोक्यामध्ये काय आलं आणि नेमकं तेच पदार्थ येतात, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. गोसाव्यांची खडकुली अवस्था अनेकुदिसी भटी पुसले जीजी, हे परस्नायक भिक्षा काळी टिळा जाणीवे अंगी करून भिक्षा मागेती, हा कवन धर्म. म्हणजे नेमकं भिक्षेच्या वेळेस हे काय करतात, टिळा जाणवा वगैरे सगळं व्यवस्थित अपडेट होतात असे, आणि मग भिक्षा मागायला जातात. हा कुठला धर्म आहे? स्वामी म्हणतात वानरे अन्य धर्म विकल्परूप. अन्य धर्म जो आहे तो विकल्परूप आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपण काही जास्त विचार करायचा नाही, काय नाही. हा कसा दोषजनक आहे. विकल्परूप म्हणजे तो दोषजनकच आहे तो. जीजी याचे कैसे लक्षण असे जी. स्वामी म्हणतात अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार याचे विकल्प बोलीजे. विकल्प म्हणजे काय, याचा प्रश्न विचारलेला आहे. स्वामी म्हणतात अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये काहीतरी हेतू ठेवून जेव्हा तुम्ही अन्य धर्माचा स्वीकार करता, म्हणजे तब्येत खूप दिवस चांगली नाहीये, मग ठीक आहे बाबा, हे कोणी आहेत बाबा इथे, ते काहीतरी औषध देतात. आता त्यांच्या तिथे कसं आहे, सगळं अन्य देवतेचं अधिष्ठान आहे. औषध तर तुम्हाला ते जडीबुडी देत आहेत, परंतु अधिष्ठान कसलं आहे तिथे सगळं, ते अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार. त्यांनी काहीतरी मंत्र उच्चारण केलेलं असेल ना त्याच्यावर. जे ज्योतिष सांगतायत म्हणजे त्यांच्याकडे ते देवतेचं अधिष्ठान ते आहे, हा प्रकार आहे. काही ना काही तिथे साधना त्यांची आहे, विना साधनेचं काही नाहीये. काही लोक नुसतं तुम्हाला बघितल्यानंतर तुमचं ज्योतिष सांगतात, म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा काही ना काही अन्य साधना आहे. कारण ही ईश्वर साधना तर 100% नाहीये, म्हणजेच काही ना काही अन्य साधना. विना साधनेचं किंवा सामर्थ्याचं तर कोणी कोणाचं काही सांगू शकत नाहीये. म्हणजे ती साधना काहीतरी आहे, ती अन्य साधना आहे. त्याचा जर का आपण स्वीकार केला तर ते दोषजनक आहे. त्याच्यानंतर खूपसे उपदेशी लोक हातामध्ये खड्यांच्या अंगठ्या घालतात. ते का घालतात? अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार. खडा घातल्याने काय होतं, त्याचे पण नियम आहेत. मी म्हटलं की पण नुसतं दगड जवळ बाळगल्याने कामं होत असतील तर चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. पण तो खडा असाच पाहिजे, तो सोन्याच्याच अंगठीमध्ये पाहिजे, तो अमक्याच बोटामध्ये घातला पाहिजे, तो अमक्याच दिवशी घातला पाहिजे, अमक्याच वेळी घातला पाहिजे. हे काय आहे सगळं, हे नॉर्मल नाही आहे. तो बर्फ नाही की बर्फ तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधी हाताला लावा तो थंडच लागतो. त्याला काही मुहूर्त वगैरे थोडी लागतो. आमोशाला तो गरम लागतो का बर्फ कधी? नाही, नॉर्मल म्हणतात त्याला. परंतु तो बर्फ अमक्या दिवशी अमक्या वेळात अमक्या तासामध्ये जर का तुम्ही हाताला लावला तरच थंड लागेल. तर म्हणजे बर्फामध्ये सामर्थ्याचा भाग आलाय काहीतरी हा. तर अशा प्रकारे जे काही आपण खड्यांच्या अंगठ्या वगैरे उपदेशी लोक अनेक लोक घालत असतात, हे सगळा विकल्प आहे. विकल्पाची सुरुवात करून दिलेली आहे. कालच लीळा झाली विखो तो सर्वतोमुख निरूपण. म्हणजे विखो, स्वामी म्हणतात विखो काही एकमुख. तुम्हाला काय वाटलं नुसतं असं देवतेच्या मंदिरात गेलं तरच विकल्प होतो का? तुम्ही मनात नुसती कल्पना जरी केली की बाबा अरे त्या मंदिरात गेले तर त्यांचं चांगलं झालं, आता कसं आपण गेलो असतो पण आपलं पंथी आहे ना, आपण गेलो असतो
म्हणजे तुम्हाला कुठेतरी वाटतंय 25% आपण गेलो असतो, पण आपण पंथी आहोत म्हणून तुम्ही माघार घेताय, नाही तर तुम्ही तयारच होते जायला. तुम्ही असं म्हटलं नाही नाही ते कुठेही जावो, आपण फक्त आपल्याच मंदिरात जाणार, आपल्याला इतर ठिकाणी जायचं नाही, त्यांच्याकडनं कुठल्याही अपेक्षा आपल्याला ठेवायच्या, आपण नीट नाही झालो तरी पण चालेल, पण आपण त्यांच्याकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवायच्या नाहीत. जेव्हा तुम्ही तुमचं चांगलं होण्यासाठी, अडथळे बाधा जाण्यासाठी त्यांच्या कुठल्याही धर्माचा स्वीकार करता, विधीचा स्वीकार करता, 1 सेकंड का होईना, तिथेच तो विकल्पाचा संचार होत असतो. म्हणून स्वामी सांगतात, विकल्पाचं लक्षण सांगतात की अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार, याते विकल्प बोली जे, होकाजी भटी पुसले जी जी, पुरुष परमेश्वराज्ञा अतिक्रमोनी व्यवहारी मरते आते ज्ञान साह्य काही होय. पुरुष म्हणजे बोधवंत ज्ञानी पुरुष, हा परमेश्वर आज्ञा अतिक्रमोनी म्हणजे परमेश्वर आज्ञा भंगून, व्यवहारी मरे म्हणजे प्रपंचामध्येच त्याचा जीव जातो, तो काही अनुसरण घेत नाही, कपडे बदलण्यामागची दीक्षा सुद्धा घेत नाही, किंवा प्रपंचाचं स्वस्थळ जे बाधक स्थळ आहे ते सोडून तो ईश्वर विहित ठिकाणी सुद्धा जो जात नाही, असा जो व्यक्ती आहे, अशा व्यक्तीचं काय पुढे. स्वामी म्हणतात, वानऱ्या परमेश्वर आज्ञा अतिक्रमेली या माया बोधारी, म्हणजे परमेश्वर आज्ञा जी आहे ती जर का तुम्ही भंग केली तर बोध आणि माया संयोग वियोग साह्य तिन्ही माया करे, हे मायेचं जे काही साह्य देवाने दिलेलं आहे, देवाने ते नेमून दिलेलं आहे, ते बंद होऊन जातं, म्हणजे ती तुमची सुविधा बंद होते. आणि सोबतच ज्ञान बोधाचं ज्ञान राहील, पण जो बोध आहे, प्रतिती विश्वास हा तुमचा उडून जातो. म्हणून एकेकाळी चांगले बोधवंत एकनिष्ठ असणारे उपदेशी लोक तुम्ही पुढे जाऊन बघता ते काय नाही हो, देवाचं काय नाही, चालतंय आता नशीब आहे, हे आहे ते आहे, म्हणजे ते अशा गोष्टी करायला लागतात, म्हणजे त्यांचा देवावरचा विश्वास कमी होऊन जात असतो. एथिचिया वेशधारणा पुरुषासी किम पर्यंत उरी, म्हणजे वेशधारी जो पुरुष आहे त्याला किमपर्यंत उरी आहे, म्हणजे त्यांनी जर का दोष काही आचरण केला वगैरे तर कुठपर्यंत त्याला परमेश्वर सूट देतात, त्याची माफी वगैरे मागणं वगैरे या संदर्भात. तर स्वामी म्हणतात, देहपर्यंत पुरुष उरलाची असे, म्हणजे मरेपर्यंत तुम्ही शिल्लक आहात, तुमची चुकी सुधारण्यासाठी, दोषांचा त्याग करण्यासाठी, गुणांचा स्वीकार करण्यासाठी तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला आम्ही सूट देतो आहोत. म्हणजे एवढी मोठी सूट तर कोणी देत नाही. ते सांगितलं ना, पॉलिसी LIC वाले सुद्धा विचारतात तुमचं वय काय, मग तुम्हाला ही स्कीम लागू नाहीये. ते लोकांनी पण हे केलेलं, आपण बोलतो असं काही फक्त आपणच 56चं नाहीये, ते त्या लोकांनी पण पकडून ठेवलेलं आहे. त्यांना पण हे माहिती आहे, हे विशिष्ट वय झालं की ते एखाद्या माणसाला कुठल्याही स्कीम लागू होत नाहीत. आपण म्हणतो अनुसरणाचं तसं काय नाही, अनुसरणाचंही तसंच आहे. एवढा वेळ गेला की मग कुठल्याही स्कीम तुम्हाला ईश्वराच्या लागू नाही होणार. प्रत्येकाचे नियम आहेत, त्यांचे नियम कसे ऍक्सेप्ट, आपण कधी त्यांना प्रश्न केलाय की का बरं तुम्ही आम्हाला 60ला रिटायर का करता, ठेवत का नाही पुढे, कधी कोणी प्रश्न नाही केलेला, सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. अनुसरणाचं कोणी ऍक्सेप्ट करत नाही तसं. परंतु बाकीच्या ठिकाणी जर काही आपली किंमत नसेल, एक विशिष्ट वय झाल्यानंतर ईश्वर दरबारी तरी आपल्याला का किंमत मिळावी, तरी पण आमचे स्वामी दयाळू मयाळू ते म्हणतात, देहपर्यंत तुम्ही शिल्लक आहात. कशासाठी, कुठेतरी तुम्हाला मरेपर्यंत का होईना स्वतःच्या चुकीची पश्चाताप होणं गरजेचं आहे. परमेश्वर तेवढीच एक वाट बघतात की याला मनापासून पश्चाताप कधी होतो, याला मनापासून दुःख कधी होतं, आणि हा धायमोकलून रडतो कधी की ओ मी चुकलो, मी स्वतः चुकलेलो आहे, असं स्वतःला कुठेतरी मनातनं वाटलं पाहिजे. तेव्हा ते बोलतात ना की अनुसरल्याच्या 2च घडियापुरती, जरी त्यांनी काही केलेलं असेल आयुष्यभर, धर्म केला नाही केला, पण शेवटच्या काळामध्ये कुठेतरी त्याला मनापासून वाटलं की बाबा नाही नाही हे खरोखरच मी चुकी केलेली आहे, अनुसरलं तर तेव्हाच पाहिजे, तुम्ही सगळ्याचीच वाट बघत बसलो आणि मला खरोखर म्हणजे एक जे काही सच्चा प्रायश्चित म्हणतो, सच्च जे काही हे असतं, दुःख असतं, ते कधी ना कधी तर माणसाला होतच की नाही, तो क्षण खूप महत्त्वाचा आहे. आणि त्या काळात जर का त्यांनी स्वतःचं समर्पण केलं तर परमेश्वर त्याचा स्वीकार करतात. त्या काळामध्ये जर का त्यांनी ते खरं प्रायश्चित केलं तर परमेश्वर त्या प्रायश्चिताचा स्वीकार तर करतातच, परंतु
काही अंशी त्याला माफ सुद्धा करतात. सगळं तर माफ नाही करू शकत परमेश्वर, परंतु काही अंशी त्याला माफ करू शकतात परमेश्वर. जसं पण तुम्ही म्हणाल की 100% देवानी मदत केली पाहिजे, तसं होणार नाही. आपलंही 100% हे नाहीये, समर्पण नाहीये. म्हणून परमेश्वर योग्य तेवढं आणि शक्य तेवढं सहाय्य आपल्याला करत असतात. हो काजी तरी उरला पुरुष कैसा जाणावा, म्हणजे असा जो पुरुष आहे जो खरोखर ईश्वराच्या त्या प्रायश्चिताला योग्य ठरणार आहे, ईश्वर जे प्रायश्चित स्वीकारणार आहेत, असं प्रायश्चित करणारा पुरुष, असं दुःख करणारा पुरुष आणि ईश्वराच्या दृष्टीने जो उरलेला पुरुष आहे, म्हणजे जो धर्म ज्याच्याकडे शिल्लक आहे, असा पुरुष आपण कसा काय जाणायचा की याच्याकडे धर्म आहे म्हणून. स्वामी म्हणतात, वानऱ्या आसे तो करी पडे तो धावे, येणे उरला ऐसे उमटे. म्हणजे त्याला कसं ओळखायचं आपण, हा धर्मावर आहे म्हणून. न असे तव करी म्हणजे जेवढं काय त्याच्याकडे वेळ आहे, जेवढा काय त्याच्याकडे साधन आहे, तेवढ्या सगळ्यांनी तो काय करतो, धर्म आचरण करतो. जेवढा त्याला शक्य आहे तेवढं तो धर्म आचरण करतोच करतो. मग तो वेळ वाया त्याच्यामध्ये घालवत नाही. पडे तव धावे, आणि पडला तरी धावतोय, धावता धावता पडतोय, पडला तरी परत धावतोय. म्हणजे कुठेही ईश्वर धर्म जो आहे त्याचं तू कमीपणा येऊ देत नाही. जसं महिलांचं असतं ना, त्यांना जर का मंदिरात आलेले असतील, मग जर का त्यांना म्हणावं बसा थोडा वेळ, नाही नाही मला जायचं आहे, मग ते हे आहे, मग ते येणार आहे, मग आता ते स्वयंपाक करायचं आहे, मग ते अमकं आहे, ते तमकं आहे. हे जो उरलेला पुरुष आहे किंवा जो ईश्वर आचरण करणारा पुरुष आहे त्यांनी असं राहिलं पाहिजे. एखाद्या समजा तुम्ही अन्य लोकांशी काय बोलताय तेव्हा तुम्ही त्यांना म्हटलं नाही ना मला जायचं आहे, मला आता काम आहे. तुमच्या डोक्यात काय काम आहे, नाही मला स्मरण करायचं. त्यांना नाही सांगायचं, हे उपदेशी लोकांनाही नाही सांगायचं, पण तुम्हाला पाहिजे की नाही आता मला स्मरण करायचं. इथे बोलत राहिलो तर स्मरण राहील, नाही मला आता वचन पाठांतर करायचं, इथे बोलत राहिलो तर वचन पाठांतर राहील. म्हणजे आता कोणी तुम्हाला म्हणालं की चला सिनेमाला जाऊया आपण, मग तुम्ही म्हणाल 3 तास, 3 तासामध्ये तासाचे 2 वचनं पाठ केले तर 3 तासात 6 वचनं पाठ होतील आपले. म्हणजे अस्थिपरी अख्खी पाठ होऊन जाईल. अस्थिपरीचे 6 वचनं आहेत, असं 6 वचनं. म्हणजे तुम्ही हे गणित केलं पाहिजे. आणि आता ते कुठेतरी आपल्याला ते डोक्यामध्ये शिरल्या पाहिजे त्या गोष्टी. जसं तुम्ही आता प्रापंचिक कामासाठी धर्म सोडताय, तसं धार्मिक कार्यांसाठी तुम्हाला आता प्रपंच सोडावा लागेल, दोषजनक या गोष्टी सोडाव्या लागतील. म्हणून इथे सांगितलेलं आहे की पडे तव धावे, म्हणजे किती पण संकट आली, किती काही झालं तरी पण तो आपला ईश्वर मार्गावर त्याचं धावणं सुरूच आहे, चालणं नाही, धावतोय तो. त्याला लवकर पोचायचं तिकडे. वास्तविक धावणे म्हणजे त्या क्रिया ज्या आहेत त्या जास्तीत जास्त ईश्वर विहित क्रिया करणे. येणे उरला ऐसे, म्हणजे त्याच्यावरून ओळखायचं की हा धर्मावर आरूढ आहे बरं का. एखादा व्यक्ती स्मरणच करत नाहीये, देवपूजा पण त्याचं एक्सप्रेस देवपूजा आहे, विधी काही नाहीये, आणि बाकीचा पण विधी त्याचे जेमतेमच आहेत आपले, तर अशा पुरुष धर्मावर एक तुम्ही कसं काय जाणायचं. फक्त तो म्हणाला आम्ही उपदेशी आहेत, ह्याच्यावरून ओळखायचं की धार्मिक आहे. त्याला विचारा तुम्ही आता आपल्याला विचारायचा काही अधिकार नाहीये कोण काय करतंय ते, पण एकंदरीत हा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचं की किती स्मरण करतोय मी रोजचा, पण का करतोय स्मरण. कोणीतरी सांगितलं 3 ते 6 चांगलं असतं म्हणून करतोय आपण, पण ते स्मरण करताना 3 ते 6चा काळ चांगला आहे म्हणून करू नका, त्यावेळेस देव बघतात म्हणून करू नका. नाहीतर हे तर घाबरगुंडी स्मरण आहे. ते स्मरण आवडीपूर्वक केलं पाहिजे. म्हणजे देव बघवत नाही बघवत, कोणी म्हटलं देवानी ते तुमच्याकडे बघत नाहीयेत म्हणून जरी तुम्हाला मेसेज आला तरी तुम्ही आवडीपूर्वक तुमचं कार्य तुम्ही करा, आवडीपूर्वक करा, देवाला आठवत राहा. तसं परमेश्वर आपल्याला बघवत न बघू, आपल्याला काहीही त्याच्याशी कर्तव्य नाहीये, ते परमेश्वराचं कर्तृत्व आहे, ते बघायचं की नाही बघायचं. आपलं काम एवढंच आहे की आवडीपूर्वक फक्त आपण ते करत राहायचं एवढंच काय, ते आपल्या कर्तव्य नाहीये किंवा हे नाहीये, ती आपलं हे आहे, म्हणजे केलंच पाहिजे असे ते आवडीपूर्वक ती क्रिया असली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण किंतु परंतु आपलं असलं नाही पाहिजे. आवडीपूर्वक स्मरण, आवडीपूर्वक लिळा वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येणं, दुःख वाटणं, आनंद वाटणं, हे सगळ्या गोष्टी स्वाभाविकपणे
झाल्या पाहिजे. कुणीतरी बघतंय आणि त्याच्यामुळे गोमटा भेटणार आहे आणि मग ते आपल्याला मोक्ष भेटणार आहे म्हणून काही करत बसायचं नाही. हे सगळं काय होणार, हेतुक झालं, एक प्रकारे हेतुकच झालं. पण जेव्हा तुम्ही आवडीपूर्वक करता त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नसतो, काही नसतो, आणि म्हणून तेवढ्या आवडीपूर्वक आपल्याला ते करता आलं पाहिजे. एवढं जर का आपण करत असू तर कुठेतरी समजायचं आपण कुठेतरी धर्माशी निगडीत आहोत, नाहीतर आपण धर्मापासून लांब आहोत असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण इथे भिक्षाविधी संदर्भातली काही ज्या 2 लीळा आहेत त्या 2 लीळा आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. यानंतर दीक्षेची वचनं जी स्वामींनी सांगितली ती आपण बघूया. आचाराच्या 81 क्रमांकाच्या वचनाच्या तिथून वचनापासून भिक्षेची वचनं सुरू होतात. त्याच्या आधीची 2 वचनं आपण घेऊया की स्वामींनी सांगितलेलं की खळाळी मोकलावे, हाडाची रांगोळी करावी नायका, कटमकटीयमान होऊनी असा. म्हणजे देह असं कृश केलं पाहिजे. देहकृश कसं होणार, चांगलं खाऊन तर देहकृश होणार नाही. त्याच्यासाठी वृक्षांना खावं लागतं. वृक्षांना खाल्लं तर हे मांस धातू आटून जाते पूर्ण. त्याच्यानंतर फोडणी तोडणीचं तेलकट तूपकट या सगळ्या गोष्टी जर का आपण बंद केल्या खाण्याच्या देवाने सांगितलेल्यानुसार तर तेव्हा कुठेतरी जाऊन आपलं देहकृश व्हायला लागेल आणि मग कटमकटीयमान होऊन असा, उठता बसता आपली हाडं अशी वाचतील कटकट वगैरे असं. तर इथे शंका देतात की ऐसे दुःखरूप साधन गोसाव्यांनी का विहित केलं बरं. हे खायचं नाही, हे खायचं नाही, असं राहायचं, इथे राहायचं, सावलीत जास्त बसायचं नाही वगैरे वगैरे, जे का असं का सांगितलं देवानी. सांगतात की ना सुख साधने देव न पविजे नायका. औसाला स्वामी सांगतात सुख साधने देव न पविजे. एवढी गोष्ट तर पूर्ण लक्षात ठेवा तुम्ही. जेवढं सुखरूप साधन आहे तुमच्याकडे ते सगळे सुखरूप साधन तुम्हाला देवापासून लांब नेत आहेत. ते तुम्हाला देवाजवळ येऊ देत नाही. देवाला त्यांच्या त्या याच्यामुळे आपल्याजवळ येऊ देत नाही ते सुख साधन. त्याच्यामुळे काय होतं की परमेश्वराचा दुरावा एक असतो. म्हणून ते बोलतात ना, कुंतीला विचारलं काय पाहिजे ती म्हणाली दुःख पाहिजे असं सांगितलं जातं. आणि मग का बरं की दुःखामध्ये देवा तुम्हाला नेहमी आठवत राहशील म्हणून ते दुःख मागितलं जातं. आपल्याला दुःख नको आहे, आपल्याला सुख पाहिजे. आणि सुख हे असं असतं की एक सुख भोगत असताना आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जात असतो. सुख साधनांमुळे आपल्याला काहीही भेटत नाही. तुम्ही जेव्हा खूप काही करता तेव्हा तुम्हाला सुख साधनं भेटतात, पण सुख साधनं जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा तुम्ही खूप काही असं गमावलेलं असतं. म्हणून स्वामी सांगतात सुख साधने देव सुद्धा न भेटत नाही. देव सुद्धा तयाचे उठणे बैसणे तुले ही वाया न वचे. मग ज्यांनी असं दुःखरूप साधन ज्याने काही आचरण केलेलं आहे, जो पुरुष कोणी कटमकटीयमान आहे, हाडाची रांगोळी करणारे आहेत, जे पुरुष कोणी खळाळी मोकलणारे आहेत, धड तुटल्याही जीवे परमेश्वरा ते न सोडणारे जे पुरुष आहेत, असे सगळे मागची ही वचनं आहेत. काठी एकेतळी सुकोनी पाडणारे जे पुरुष आहेत, अशा पुरुषांचा ईश्वरी तोष कसा आहे. स्वामी सांगतात तयाचे उठणे बैसणे. असा जो पूर्ण आचरण करणारा जो व्यक्ती आहे, जो नेहमी देव धर्मातच असतो, तयाचे उठणे बैसणे इतुलेही वाया न वसे. म्हणजे उठणे बसणे एवढं सुद्धा वाया जात नाही. आणि उठणे बसणे येतुलेही म्हणजे एवढंसं सुद्धा उठणं बसणं त्याचं वाया जात नाही. तो वाया उठणं बसणं करतच नाही. पहिली गोष्ट आपल्यासारखं नाही की चला आता कंटाळाला गॅलरीत जाऊन उभं राहूया. गॅलरीत उभं राहिलं की अन्य दर्शनच करतो ना, इकडे बघा तिकडे बघा, हा पक्षी बघा, ते झाड बघा, ही गाडी बघा, ती रिक्षा बघा, हेच करतो आपण. अन्य दर्शन आपलं चालू असतं. हा जो व्यक्ती आहे तो अन्य दर्शन करतच नाही. तो बघायची जर का वेळ आली तर तो पोथी काढूनच बघणार. बघायचीच वेळ आली आणि डोळ्यांचा त्रास होतोय आता डोळे बंद करायचे तर डोळे बंद केल्यानंतर शिन्नस्थळीची लीळा आठवते, शिन्नस्थळी, पैठणची लीळा आठवते, पैठण आठवते डोळ्यासमोर. डोळे उघडले काय आणि डोळे बंद केले काय, परमेश्वराचंच सगळं काही दृश्य जे असतं ते डोळ्यांमध्ये असतं. अशा या व्यक्तीचं वाया उठणं बसणं अजिबात नसतं. त्यांचं उठणं म्हणजे ते विधी कार्यासाठीच उठत असतात. ते बसतात म्हणजे स्मरणासाठीच बसत असतात. ते टी व्ही बघायला बसत नाहीत, ते कुणाची अन्य वार्ता करायला बसत नाहीत.
कुठलंही अन्य कार्य करायला ते ज्याच्यामुळे दोष लागेल असं कुठलंही कार्य ते बसतात, म्हणजे लीळा वाचायला, सूत्रपाठ वाचायला, स्मरण करायला, चर्चा ऐकायला, श्रवण करायला, सांगायला, याच्यासाठीच त्यांचं बैठक असते. आता ते उठतात सुद्धा आटणाला निघणार, भिक्षेला निघणार, सेवा दस्त्याला निघणार वगैरे वगैरे अशा कार्यासाठीच ते उठत असतात. तयाची उठणे बैसणे एतुलेही वाया न वसे, म्हणजे जर का त्यांनी व्यर्थ जरी केलं की चला जाऊया आपण इकडे गॅलरीत जाऊया आणि बघूया काही, आणि नेमकं गॅलरीमध्ये गेल्यानंतर बघितलं आंब्याचं झाड आहे, त्याला आंबे लागलेले आहेत, आणि परमेश्वराला त्यांचं उठणं बसणं वाया जाऊ द्यायचं नाहीये. परमेश्वर त्यांच्याकडे सदोनीत लक्ष ठेवून आहेत. त्याला आंबे दिसल्यानंतर तो कुठली लीळा आठवणार? जानोपाद्यांनी श्रीप्रभूंना 5 आंबे दिलेले आहेत. त्यानंतर जानोपाद्यांना स्वामींनी आणव्याला कितीतरी आंबे खाऊ घातले. द्रोणी आंबा अवग्रहण, जे काही दिसेल त्याचं जरी व्यर्थ असेल तरी पण ते व्यर्थ जात नाही, कारण की त्याच्यामधनं त्याला त्यांनी एखादी गोष्ट जरी काही असं सांगायचं म्हटलं तरी त्याच्यातनं बरोबर ते वाक्य निघतं. उठणे बैसणे तुले ही वायाना वसे, तर हा पुरुष जी व्यक्ती आहे अशा प्रकारे त्यांचं ते वचन सांगितलेले ते वैराग्य दंडिकेचे. आता पुढे स्वामी काय सांगतात की भिक्षाविधी कसा आहे तो सांगितला जातो. एकीकडे त्याग वचन सांगितलेली आहेत, त्यानंतर स्मरण वाक्य सांगितलेले आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी वैराग्य दंडिकेचे वचन सांगितलेली आहेत ही, आणि आता 81व्या वचनापासून इथे अनुसरलेल्या पुरुषाला किंवा ईश्वर साधकाला भिक्षाविधीची वचन स्वामी निरूपण करत आहेत. भिक्षाविधीचं पहिलं वचन आहे की चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षम या शास्त्रासी अनुसरीजे. चातुर्वर्ण्यम म्हणजे 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आचरेत भिक्षम म्हणजे या 4ही वर्णामध्ये तुम्ही भिक्षा वचनाचा आचर करू शकता. आचरेत म्हणजे आचरण करा, भिक्षम म्हणजे भिक्षा विधी. 4ही वर्णामध्ये तुम्ही भिक्षा मागायची आहे. हे आमके वेगळ्या जातीचे आहेत म्हणून त्यांच्याकडे भिक्षा मागायची नाही असं देवाने सांगितलेलं नाही. 4ही वर्णामध्ये तुम्ही भिक्षा मागू शकता. परंतु आपले जे काही भिक्षाविधीचा जो काही हे चालत आलेला, रुटीन चालत आलेला आहे, परंपरा चालत आलेली आहे, ह्याच्यामध्ये खूपच शूद्र जातीचे जे असतील त्यांच्याकडनं भिक्षा घेत नाहीत. आत्ताच्या काळामध्ये शूद्र जातीचे सुद्धा उपदेशी आहेत, तर त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. जो उपदेशी आहे ना, मग तो कुठल्याही जातीचा असो, मग तिथे तुम्ही अजिबातच जातभेद बघायचीच नाही अजिबात. आपण ते उपदेशी आहेत, शूद्र जातीचे आहेत, पण उपदेशी आहेत ना, नाही पण ते जातीचे नाही आहेत ना, ते शूद्र जातीचे आहेत, असं बघायचं नाहीये. तो आता शूद्र जातीचा नाही राहिला, तो चक्रधर स्वामींचा झाला, त्याचं सगळं श्रीमंत झाला तो. त्याच्याविषयी असं आपण उल्लेख न म्हणजे देवाला दुखावण्यासारखं आहे. पण जे अन्य शूद्र जातीचे आहेत त्यांच्याकडनं भिक्षा का नाही घेत? कारण की ते लोक जे आहेत ते मांस भक्षण जास्त करतात, ते मद्यपान जास्त करतात, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, हिंसक गोष्टी ते जास्त करतात, म्हणून शक्यतो त्यांच्याकडनं घ्यायचं नाही. आता एखादा समजा कोळी जातीचा असेल, त्याच्याकडे भिक्षा मागितलं तर जमेल का? म्हणजे हा तुमचा स्वतःच्या बुद्धीचा अर्थ तुम्ही स्वतः लावायचा असतो. तुम्हाला जर का माहिती की तुमच्या आसपास जे कोण बाजूचे आहेत ते त्यांचं 8 दिवसाचे 5 दिवस ते नॉनव्हेज खातात, मग त्यांच्याकडे भिक्षा मागता येईल का तुम्हाला? नाही, अशा लोकांकडे भिक्षा मागायची नाही. म्हणजे ह्या त्यातल्या त्यात आपण लक्षात घ्यायचं. प्रत्येक गोष्ट स्वामी येऊन सांगणार नाही आहेत आपल्याला, परंतु जेव्हा तुम्ही आचार करायला लागाल तेव्हा आपोआपच तुम्हाला बुद्धी, स्वतःचीच बुद्धी तुम्हाला उमटेल. परमेश्वर तुम्हाला ती स्फुरदरूपता करून देणार बरोबर. तर आपण काय राहिलं पाहिजे? आपण स्वतः दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. आपण असं देवावर सगळं सोपवून मोकळं नाही व्हायचं, देव सगळं करतील सहाय्य नाही. आपण सुद्धा काही कुशलता केली पाहिजे. भिक्षेला जाताना न पाळता बघितलं पाहिजे, हिंसाजनक ठिकाणं बघितली पाहिजेत. पुढे स्वामी सांगतात की चातुर्वर्ण्यम चरेत भिक्षम, चातुर्वर्ण्यामध्ये तुम्ही भिक्षा मागायची, देवाकडनं आज्ञा आहे. या शास्त्राशी अनुसरीजे म्हणजे हे जे काही शास्त्र सांगितले ब्रह्मविद्याशास्त्र, ह्याला तुम्ही अनुसरलं पाहिजे.
म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्र तुम्ही अवगत करून त्याचं अनुपालन तुम्ही केलं पाहिजे. आपण काय करतो की ब्रह्मविद्या सोडून सगळ्या गोष्टी पाळतो आपण. स्वामींनी सांगितलं ना, अर्जुन देव सकळ सामग्री या सामग्रीवंत एक वांचोनी, फक्त एकच त्यांच्याकडे नव्हतं. ते त्यांना परमेश्वराने काय केलेलं ते निरूपणाच्या माध्यमातून ते दिलं. मग त्यांनी बाकीचं सोडलं आणि फक्त ब्रह्मविद्याच धरली. आपल्याला किती ब्रह्मविद्या उघडून जरी सांगितली तरी आपण ब्रह्मविद्येला बाजूलाच ठेवतो आणि बाकीच्या गोष्टी काही आपण सोडत नाही. स्वामी सांगतात की या शास्त्राला तुम्ही अनुसरलं पाहिजेच. घर न निवडीत भिक्षा की जे, भिक्षा मागत असताना तुमच्याकडे झोळी आहे, त्या झोळीमध्ये जे काही पात्र आहे. आता जर जो वृक्षांनी पुरुष आहे त्याच्या झोळीमध्ये पात्र नसतं, म्हणजे त्यांनी भाजी घ्यायची नाही, कुठल्याही प्रकारचं काही लिक्विड वगैरे काही घ्यायचं नाही. मग तो वृक्षांनामध्ये जे काही भाकरी असेल, एक वृक्ष भात असेल, तो भात घेत असताना पण भाकरीवरच तो भात तुम्हाला घ्यावा लागेल. म्हणजे त्याचे वेगवेगळे असे ते नियम आहेत. जेव्हा तुम्ही भिक्षेला जेव्हा निघणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्याचं सगळं ते डिटेल तेव्हा ते सांगता येईल. परंतु वृक्षांना म्हणजे नुसतं जर का भांडं असलं तर मोह होईल ना आपल्याला घ्यायचा, म्हणून भांडच ठेवायचं नाही. ही एकदम टोकाची भिक्षा आहे बरं का. म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे माणूस वृक्ष होऊन जातो, त्याचं देह जे आहे ना ते कृश होऊन जातं वृक्षांना खाल्ल्यामुळे. ही म्हणजे टोकाची भिक्षा आहे. तर थोडक्यात म्हणजे झोळी असेल, झोळीमध्ये पात्र असेल, ते पात्रावर एक प्लेट असणार आहे. मग भाजी उपलक्षणे जेवढ्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या त्या एका भांड्यामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती प्लेट म्हणा किंवा झाकण, त्याच्यावर भाकरी ठेवायची आहे. भाकरी आणि भाजी एकत्र घ्यायची नाही, कारण की जर का भिक्षा जास्त आलेली आहे, तुम्ही आत्ता जेवढा आहार आहे, प्राणाला जेवढा आहार लागतो तेवढाच घेणार, बाकीचं काय फेकता येत नाही, खाता सुद्धा येत नाही. मग ते तसंच ठेवायचं, ते झोळीमध्ये तसंच ठेवायचं. आता जर का त्या भाकरीला भाजी लागलेली असेल आणि कदाचित जर का ती भाजी विटली, खराब झालीच उन्हाळ्यामुळे म्हणा वगैरे, तर काय होईल, ती भाकरी सुद्धा त्याच्यासोबत विटू शकते वगैरे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायच्या असतात. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर का डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही पातळ भाजी घेतली आणि पातळ भाजी वाढली त्याच्यामध्ये, आता तुम्ही भिक्षेला पुढे अजून पुढच्या घरी जाता, त्याच्या पुढच्या घरी जाता, म्हणजे ते भांडं हलणार, ती भाजी पण हलणार आणि ती पात्राच्या बाहेर येणार. तर काय करायचं, ती जी भाजी भेटलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी भाकरी चुरून त्याच्यामध्ये टाकून द्यायची. म्हणजे ती भाकरी जी आहे ती भाजी पाणी पिऊन घेणार आणि ते बरोबर तेवढं ते इकडे तिकडे होणार नाही. म्हणजे एवढी दक्षता घेतल्या जाते. एवढं सगळं काही आता हे काही देवानी सांगितलेलं नाहीये, पण जेव्हा तुम्ही भिक्षा मागायला जाता त्यावेळेस तुम्हाला बरोबर कळतं काय अडचणी आहेत, त्या कशा त्याच्यावर उपाय करायचा, ते सगळं परमेश्वर तुम्हाला स्फुरवून देत असतात. मग असं भिक्षा मागायला गेल्यानंतर घर न निवडीत भिक्षा की जे, घर न निवडीत म्हणजे हे घर साने, हे घर थोर, हे संभवाचे, हे असंभवाचे. हा बंगला दिसतो, इकडे भिक्षा चांगली मिळेल. उलट बंगला असेल तर तिथे शिळच अन्न ते वाढतील. ते काही बंगल्यावाल्यांना काही घेणं देणं नसतं, त्यांच्याकडे पैसा बक्कळ असतो, त्यांना काही पुण्य बिन्याची काही गरज नसते. पण जे काही घर छोटं असेल, आपल्या मनात येईल घर जर झोपडी टाईप वाटतं, म्हणजे इथे काही भिक्षा मिळणार नाही. वास्तविक ही कल्पना करणं अतिशय चुकीचं आहे. इथे चांगली भिक्षा मिळेल, इथे वाईट भिक्षा मिळेल, असं काही प्रकारचं मनामध्ये हेतू आणायचं नाही. फक्त क्रमाने तुम्हाला जे घर मिळणार आहे त्या घरामध्ये तुम्ही भिक्षा मागायची आहे, बस एवढंच सांगितलेलं. घर निवडत बसायचं नाही. मग त्याच्यामध्ये पण बघितलं की आपल्या ओळखीच्या माणसाचं घर आहे, तिकडे जाऊया, म्हणजे भिक्षा तिकडे चांगली मिळेल, आपल्या ओळखीच येते. तर तसं पण मनामध्ये उलट स्वामी सांगतात पुढे की ओळखत्याच्या घरा न वसावे. ओळखीचं घर असेल तर ते टाळा. मग घर न निवडीत भिक्षा कीजे, तर मग घर निवडायचंच नाही का? न ओळखत्याच्या घरा न वसावे.
ओळखीच्या घरी जाऊ नये, नातलगांच्या घरी जाऊ नये. नाही तर ते काय, तुम्ही कुठे कधी दीक्षा घेतली, काय घेतली, ते अन्य वार्ता करतील आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तरं द्यावे लागतील आपल्याला. त्याच्यापेक्षा त्यांच्या घरी जाऊच नाही. किंवा ते जर का ओळखीचे असतील तर ते नावं ठेवतील, किंवा ते ओळखीचे असतील तर ते चांगली भिक्षा वाढतील. अशा अनेक गोष्टींमुळे आपल्याला दोषच घडणार आहे. म्हणून ते नातलग नकोच, ओळखीचे नकोच. मग फक्त ओळखत्याच्याच घरी जाऊ नये का? मग सगळ्यांच्या घरी गेलं तर चालेल? न तोरण मंडळाच्या घरानं वचावे. तोरण मंडळ, तोरण म्हणजे ज्यांच्या घरी तोरण लागलेलं आहे. जुन्या काळामध्ये लग्न असेल तरच घराला तोरण वगैरे उपलक्षणे सजावट केल्या जायची, मंडप टाकल्या जायचा. म्हणजे ज्या घरी मंडप त्या घरी लग्न कार्य हे नक्की असायचं. तर मग अशा घरी भिक्षेला जायचं नाही, कारण तोरण मंडळाच्या घरी गेलं, मंडळ म्हणजे जिकडे दशक्रिया वगैरे काय चालू आहे, 10वा आहे, 13वा आहे, 12वा आहे, असे जे काही क्रिया असतात मृत व्यक्तीच्या संदर्भामध्ये केलेल्या क्रिया, अशा वेळेस त्या ठिकाणी सुद्धा भिक्षेला जायचं नाही. म्हणजे जिथे दुःख क्षण आहे आणि जिथे आनंद क्षण आहे अशा दोन्ही ठिकाणी भिक्षेला जायचं नाही. लग्न ठिकाणी जर का तुम्ही भिक्षेला गेला तर तिथे काय मिळेल? गोड धोड चांगलं सदन अन्नच त्या ठिकाणी मिळणार. म्हणून तिथे सुद्धा भिक्षेला जायचं नाही. म्हणून स्वामी सांगतात की तोरण मंडळाच्या घरा न वचावे, एकीकडून रिगीजे एकीकडून निगीजे. हे वचन एक पाळण्यासारखं आहे. भिक्षेला जाताना तुम्ही जर का इथून या रस्त्याने गेलात तर येताना दुसऱ्या रस्त्याने बाहेर याल. कारण की जाताना कधी तुम्हाला तिथून जे काही दोषजनक गोष्टी दुर्लक्षित झाले असतील, येताना काय होतं ते परत डोळ्यामध्ये दिसतं. काही काही गोष्टी एकदा जाताना नाही दिसत, पण येताना आपल्याला ते गोष्टी लक्षात येतात. किंवा त्या ठिकाणी जर का काही इतर काही गोष्टी असतील तर त्याचा योग परत आपल्याला येता कामा नये. म्हणून रस्ता बदलून आपण यायचं असतं. एकीकडून रिगीजे गावामध्ये आणि गावाच्या दुसऱ्या बाहेरून निगीजे म्हणजे बाहेर पडायचं आपल्याला. नगरांत का पात्रांत. आता भिक्षा किती मागायची आहे? नगरांत का पात्रांत. नगरांत झाले आणि पात्रांत नव्वेची तरी आप जबी जे. म्हणजे एक तर नगराचा अंत करा नाही तर पात्राचा अंत करा. नगराचा अंत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही भिक्षेला गेलेले आहात तिथे जर का ते गाव वस्तीचं असेल, म्हणजे 5-6 घरं त्या ठिकाणी असतील तर नगरांत म्हणजे सगळ्या गावातल्या त्या सगळ्या वस्तीवरच्या सगळ्या घरी भिक्षा मागा. ठीक आहे. किंवा पात्रांत म्हणजे 2 घरं मागितली आणि तुमचं जर का पात्र फुल झालं, म्हणजे बहुतांश असंच असतं बरं का. 5 घरी भिक्षा सांगितलेली आहे, पण म्हणून आपण 5 घरं मागत नाही बसायची. तुम्ही बघा की 2 घरी जर का तुम्हाला पर्याप्त भिक्षा प्राप्त झालेली आहे, म्हणजे तुम्हाला कोणी 1 भाकरी जरी वाढली तरी विषय संपला ना. इथे 1 भाकरी वाढली आणि थोडी भाजी वाढली, पुढच्या घरी गेलात आणि त्यांनी सुद्धा 1 भाकरी वाढली तर 5 घरी 5 भाकऱ्या होतील. तुम्ही तेवढं खाणार दिवसभरात? नाही. 2 भाकऱ्या म्हणजे पुष्कळ झालं. तुम्ही तर 1.5 भाकरीमध्येच दिवस तुमचा पूर्ण जाईल. त्यातलं मग भाजी असेल म्हणजे 2 घरी भिक्षा मागायची झालं. ह्याला म्हणतात पात्रांत. नगराचा अंत झालेला नाही, अजून 4 घरं बाकीच आहेत, परंतु पात्रांत झालेला आहे. पात्र जेवढी पाहिजे भिक्षा तेवढी मला पर्याप्त भिक्षा मिळालेली आहे. मग त्यातलं थोडं खायचं आहे, जेवढं तुम्हाला प्राणाहार द्यायचा, बाकीचं तसंच ठेवायचं आहे. संध्याकाळी जेव्हा भोजनाची वेळ त्यावेळी भूक लागेल तुम्हाला, त्यावेळेस ते बाकीचं खायचं आहे. त्यातलं पण शिल्लक राहिलं तर मग तुम्हाला सकाळी जर का चालायच्या आधी थोडंसं खायचं असेल तर त्याच्यासाठी ते ठेवायचं आहे. कारण की तुम्ही एकदम चालणार, निर्दुमनगर झालेलं भिक्षा मागणार 11 वाजता 12 वाजता आणि चालणं जास्त आहे तर तुम्हाला परत सकाळी कदाचित भूक लागू शकते. तर तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या त्या शोधनीनुसार तुम्हाला काय करावं लागेल, सकाळसाठी पण थोडासा एवढूसा तुकडा ठेवायचा. तेवढा खाल्लं आणि थोडंसं पाणी पिलं की बरोबर पोटाला परत आधार होणार. तुम्हाला परत चालायचं पण आहे. सकाळी लवकर दिवस उगवल्यानंतर, उजेड पडला पाहिजे, मग दिवस उगवल्यानंतर आपण चालायला सुरुवात करायची. जोपर्यंत काळोख आहे तोपर्यंत निघायचं नाही, कारण खाली किडा मुंगी साप वगैरे जे काय असू शकतं. महिला वर्ग असेल तर त्यांना काळोखामध्ये निघणं हे परत धोकादायक आहे. म्हणून थोडंसं उजेडलं की त्यावेळेस मग बाहेर पडायचं. नगरांत झाले आणि पात्रांत नव्वेची. नगराचा अंत झाला
म्हणजे 4च घरांची वस्ती आणि तिथे भिक्षा मागितली आणि जर का पात्रामध्ये पर्याप्त भिक्षा आली नाही तर आपजवी जे म्हणजे शेवटच्या घरी मागून घ्यायचं, बाई थोडंसं अजून थोडंसं अर्धी भाकरी जर का असेल तर द्या मला, हे आपजवून घ्यायचं आहे. कारण की नंतर परत तुम्हाला मागायचं नाही आहे भिक्षा, दिवसभरात एकदाच मागायचं आहे. तुमच्या आहार पर्याप्त भिक्षा नाही आली तर काय होईल, तुमचं पोट रिकामं राहील आणि मग स्मरण करताना जर का भूक लागली, ते अन्न कमी पडलेलं आहे आणि भूक लागली, तुमचं निम्म लक्ष स्मरणाकडे निम्म लक्ष भूकेकडे असणार. ही स्वाभाविक क्रिया असल्यामुळे तुम्ही त्याला टाळू शकत नाही. भूक लागणारच आहे आणि ते अस्वस्थ करणारच आहे. म्हणून पर्याप्त भिक्षा जर मिळत नसेल तर काय करायचं, मागून घ्यायचे. आता जर का मागितल्यानंतर सुद्धा जर का शेवटच्या घरी मागायला सांगितलं तर मागितल्यानंतर सुद्धा जर का भिक्षा नाही भेटली तर काय करायचं. स्वामी म्हणतात ना तर खुंटगिळी जे म्हणजे शांत राहायचं. तो जमिनीत पुरलेला खुंट कसा शांत असतो की नाही, तर शांत राहायचं. मागायचं, नाही भेटलं तर शांत राहायचं. मग परत इकडे तिकडे मागत बसायचं नाही. आज काय करायचं की आज एवढंच माझ्या ह्याच्यामध्ये आहे, अधिकारामध्ये आहे, तेवढंच खाऊन शांत राहायचं. बाई तयासी असे तव तुम्हासी असे, तर अशा वेळेस कुठला विचार करायचा. आपल्याला समोरचा व्यक्ती मागून सुद्धा देत नाहीये, मग आपण काय म्हणतो, बघा त्यांच्याकडे असेल हो, तर एवढं मोठं घर आहे ना, अर्धी भाकरी नसतं त्यांच्याकडे, दिली पाहिजे ना, आम्ही का रोज येणार का त्यांच्याकडे भिक्षा मागायला. आपलं बोलणं सुरू बडबड. तशी बडबड करायची नाही. फक्त आपलं काम आहे मागणं. देणं की न देणं ही त्यांची स्वातंत्र्य आहे, त्यांचं अन्न आहे ते. भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर कुठल्याही प्रकारचा दोष त्यांचा घ्यायचा नाही आणि स्वतःकडनं दोष उघडायचे नाही त्यांचे. काही गरज नाही आपल्याला. का, कसा विचार करायचा, काय विचार करून आपण गप्प राहायचं. स्वामी सांगतात बाई त्यासी असे तव तुम्हासी असे, त्यांच्याकडे असेल तर तुम्हाला भेटणार आहे किंवा त्यांच्याकडे तो पदार्थ असेल तरच तुम्हाला तो पदार्थ ते देणार आहे, किंवा त्यांच्या नशिबात असेल, तयासी असे तव तुम्हासी असे, त्यांच्या नशिबात जर का तुम्हाला पदार्थ देण्याचं लिहिलेलं असेल तर तुम्हाला ते देणार आहेत. त्यांच्या नशिबात जर का ते लिहिलेलं नसेल की एखाद्याला भिक्षा द्यायची नाहीये तर त्याला तुम्ही काही करा, तो तुम्हाला भिक्षा देणारच नाही. म्हणजे तुम्हाला पदार्थ कोणी वाढायचे किंवा आपण भिक्षा जेव्हा देतो एखाद्याला तर ते आपल्या नशिबामध्ये असलं पाहिजे. सुतेया सुहावे ऐसे प्राक्तनची नाही असं सांगितलेलं आहे. म्हणजे कधी कधी एखाद्या भिक्षार्थी व्यक्तीला भिक्षा वाढणं याचं सुद्धा अधिकार लागतो किंवा याच्यासाठी सुद्धा काय लागतं, एक त्याच्या नशिबात असावं लागतं ते. नाहीतर एरवी तर आपण किती लोकांना किती काहीतरी खाऊ पिऊ घालतो, बरोबर आहे. म्हणजे आता वाढदिवस असले की लोक किती खर्च करतात, वर्षातनं येणारा वाढदिवस आहे तरी पण कितीतरी मोठा खर्च, हॉल घेतात काय, हे करतात काय, ते करतात काय, आणि त्याच्यामध्ये भोजन कोणाला दिलं जातं, अन्य भजन त्याच्यामध्ये घडतं. परंतु जर का म्हणालं की बाबा ते असं असं आहे, काही क्रिया करायची आपल्याला, मग ठीक आहे, मग किती सगळे लोक किती काढतायत, 1000 माझे पण 1000 घ्या. पण तो असं नाही म्हणणार की माझे 5000 घ्या याच्यामध्ये. जर आपण इकडे एवढे पैसे हे करतोय तर इकडे एवढं आपण करू शकतो, म्हणजे करू शकणारच माणूस. तर येणे उपलक्षणे होतं काय की सुत्या सुहावे ऐसे प्रार्थनाची नाही, म्हणजे एखाद्याला ते पदार्थ योग्य व्यक्तीला ते द्यावं असं प्रार्थना आपलं सुद्धा असावं लागतं. ब्रह्मविद्या ज्ञान तुम्हाला त्याची जाणीव करून देतं की तुमचं प्रार्थना आहे किंवा नाही आहे. जेव्हा तुम्हाला हे कळतं तेव्हा तुम्ही ते प्रार्थना तयार करू शकता, नसेल तर. एवढी मोठी स्वातंत्र्य आपल्याला. तुम्हाला लक्षात येतं की माझा अधिकार नाहीये, पण तो अधिकार तुम्ही स्वतः बनवू शकता. ही स्वातंत्र्य देवाने दिलेली आहे तुम्हाला. देवाला विनंती करून, सेवादास्य करून, काबड कष्ट आपल्याला ते करावेच लागणार आहेत. पैशासाठी जसं आपण करतो, बँक बॅलन्स वाढवण्यासाठी जे करतो आपण काबाड कष्ट, तसंच तुम्हाला अधिकार वाढवण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, ईश्वराने सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. विनंती देवाला करता आली पाहिजे.
विनंती देवापर्यंत पोहोचवता आली पाहिजे आपल्याला. असं केलं की तुमचा अधिकार, तुमची योग्यता परमेश्वर वाढवण्याजोगे योग्यता, योग, सेवादास्य तुम्हाला प्राप्त करून देतात आणि तुमचा तो अधिकार वाढत राहतो. म्हणून इथे सांगितलेलं आहे की तयासी असे तो तुम्हासी असे. त्याच्या भाग्यात जर का लिहिलेलं असेल तुम्हाला वाढावं तर तुम्हासी असे, आणि तुमच्या पण नशिबात ते जे आहे, जेवढं काय लिहिलेलं ते तुम्हाला ते भेटणारच आहे. परमेश्वर सगळी व्यवस्था करून देणार आहे. आता जर का भेटलं नाही, आजच्या दिवस भेटलं नाही तर ठीक आहे, न भेटण्याची मर्यादा कुठपर्यंत आहे? असं एकच दिवस भेटणार नाही ना. म्हणजे हे आपण आपले प्रश्न करतोय. स्वामी म्हणतात काय होणार आहे? एक दिवस नाही भेटणार, 2 दिवस नाही भेटणार, काय होणार आहे? ह्याच्यामुळे होणार काय? तुम्ही निघाले कशासाठी आहे? जगायसाठी का मरायसाठी? मरायसाठी निघालेलो आहे आपण, जगायसाठी नाही. जगलो तर भरपूर आहे, मेलो नाही अजून आपण. आत्ता आपल्याला मरून बघायचं आहे. सगळ्यांसाठी जगले की नाही तुम्ही? पतीसाठी जगले, सासूसाठी जगले, सासऱ्यासाठी जगले, मुलांसाठी जगले, ते अजून वय झालं तर नातूसाठी जगले, अजून ज्यांचं जास्त वय होतं ते पंतूसाठी पण जगतात, पंतूचं सुद्धा तोंड बघतात. काय केलं जगून? काय केलं? त्यांना विचारा काय केलं तुम्ही जगून? काय नाही, संसार केला. काय संसार केला म्हणजे नेमकं काय केलं? काहीही तीर मारलेला नाहीये. संसार करणं म्हणजे नेमकं काय असतं सांगा बरं? काहीही नसतं, त्याला म्हणतात जगणं. आणि देवासाठी जे करता, आता संसारात मेलेला जो माणूस आहे त्याचे पुतळे बांधलेत का कोणी? कधी बांधलाय पुतळा कोणी? की ह्या बाईनी पंतूचं तोंड बघितलेलं आहे म्हणून हिचा पुतळा बांधा. म्हणजे याच्यावरूनच लक्षात घ्या, संसारात जगून आणि संसारात मरून काहीही किंमत नाही एवढं लक्षात घ्या. परंतु जो देवासाठी मेलेला आहे त्याच्यासाठी त्याच्याबद्दलचा जो ईश्वरी तोष आहे तो वेगळा आहे. तुम्ही संसारात जेव्हा मरता ना त्यावेळेस तुम्हाला, म्हणजे मरणं कशाला म्हणतात? जे दिन रात्र तुम्ही काम करत असता, राबता, पाणी भरा रे, भांडे घासा रे, हे करा रे, हे मरणच आहे. मर मर काम करतो आम्ही असं बोलतात. काही त्याचा सन्मान आहे का? काही नाही आहे. तुम्ही आध्यात्मिक बैठकीमध्ये तुम्ही सांगू शकत नाही, हे नाही सांगू शकत तुम्ही, कारण की ते नगण्य आहे. ते अरे हे काय सांगताय? त्याच्यामध्ये जर का तुम्ही देवासाठी जेव्हा काही करता त्यावेळेस मरणप्राय क्रिया करत असताना पण जगल्याची एक हे असते की आज मी खरा जगलो बरं का, की आज मी अमक्या व्यक्तीसाठी जी धावपळ केलेली आहे, अधिकरणांसाठी धावपळ केलेली आहे, ह्याला म्हणतात जगणं. आमचे नाथोबा जसं साप पकडायला जातात ह्याला म्हणतात जगणं. आपलं जगणं काय हो? आपलं मरण आहे सगळ्याच बाबतीमध्ये. त्यांचं ते जगणं आहे. त्याच्यात ते मेले तरी सुद्धा ते जगल्यातच जमा आहेत ते, आणि त्यांचं मरण म्हणजे खरोखर त्यांचंच मरण आहे. आजपर्यंत आपल्या जगण्याची जेवढी चर्चा झालेली नाहीये तेवढी निळभट्टांच्या मरणाची चर्चा आपण केलेली आहे. ह्याला म्हणतात मृत्यू. मृत्यू असावा तर आपण बघा. त्या ठिकाणी भट्टोवास म्हणतात आता माझी शेवटची वेळ, आता स्वामी मला घ्यायला येणार आहेत. आता नाथोबासांचं जिथे देहावसान झालं तिथे माझं आसन ठेवा, कारण की नाथोबासांच्या पण मरणाची चर्चा आहे. म्हणजे त्यांनाही स्वामी घ्यायला आले असतील, तिथेच माझं यांच्याही मरणाची चर्चा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लगेच तिथे महादाईसांच्या सुद्धा मरणाची चर्चा करता आली की बघा ते शेवटच्या समयी सुद्धा देवाला आठवत होते, आणि तिथेच तुम्हाला माहीम भट्टांच्या मृत्यूची चर्चा करता येते किंवा ते म्हणतात की मला देव होईल का वगैरे वगैरे. अहो नुसते माणसंच नाही, तिथे डांगरेशाच्या पण मृत्यूची चर्चा तुम्ही करताय. ह्यांचं मरण आहे. वास्तविक आपण याला मरण म्हणतो पण हे मरण नाहीये, कारण स्वामी सांगतात एक शरण आले काही मरण असे, हे मरण नाहीये, हेच तर खरं जगणं आहे. आणि आपण मरतो आहोत संसारामध्ये आणि ते लोक जगता आहे. त्याला म्हणतात जन्म जीवित परमेश्वराची देणं त्याला म्हणत असतात. आणि म्हणून स्वामी म्हणतात भिक्षा नाही मिळाली तर कसली काळजी करता? आपण म्हणतो मग ते जेवायचं आहे ना, तिथे जेवायला मिळेल ना आपल्याला,
मला जेवायला लागतं, मला भूक लागते, तसं मला सहन होत नाही. स्वामी म्हणतात काय होणार आहे, एक दिवस अन्न नाही भेटणार तुम्हाला, काय तुमचं काय हे होणार आहे, नुकसान होणार आहे काही, एकही दिन मिळेल. एकच दिवस नाही मिळणार ना, दोन्ही दिन मिळेल, दुसऱ्या दिवशी पण नाही मिळणार. तुम्ही असं समजू नका की तुम्ही भिक्षेला चाललेले आहात, देवाने सांगितलेलं करते म्हणून देव तुम्हाला उपकार करत राहतील, असं नाहीये. कधी तुम्हाला चांगली भिक्षा येईल, कधी कशी भिक्षा येईल, कधी कशी भिक्षा येईल, कधी कमी येईल, कधी जास्त येईल, कधी भेटणारच नाही भिक्षा. 5 घरं जरी फिरले तरी भिक्षा भेटणार नाही, असा पण वेळ येऊ शकतो. एक दिवस नाही, 2 दिवस 3 दिवस सुद्धा तुम्हाला भिक्षा भेटू शकत नाही. जे देव सांगतात की नुसतं सुविधेचा विचार करू नका, नुसतं त्याच्यामध्ये पण ते सुख साधनच झालं ना, रोज भिक्षा मिळते, मग टेन्शनच नाही आपल्याला. हे तर उलट बरं झालं, घरी येतं स्वयंपाक बनवावा लागायचा, इथे तर आईचं अन्न भेटतंय भिक्षेमध्ये, म्हणजे आपल्याला अजून सुख साधन झालं. ते स्वामी म्हणतात तिथे असं नाहीये, कधी तुम्हाला एक दिवस जरी भेटणार नाही, 2 दिवस तरी भेटणार नाही, तिसरा दिन मिळोची नाहीये, तिसऱ्या दिवशी भेटेल भिक्षा. तिसरा दिन मिळोची नाहीये, भेटणार नाही का तिसऱ्या दिवशी भेटेल. एक दिवस नाही भेटणार, 2 दिवस नाही भेटणार, तिसऱ्या दिवशी भेटेल तुम्हाला. त्याची काळजी तुम्ही करू नका. परंतु जी काही परिस्थिती प्राप्त होते आहे, भेटतंय ना भेटतंय, तर त्याच्याविषयी तुम्ही खेद दुःख वगैरे काही मानत बसू नका आणि त्याच्यात स्वतःचा वेळ घालवू नका. भिक्षा म्हणजे पार भिगा. भिक्षा म्हणजे कसं आहे, जसं शिकार असते ना, कधी कधी शिकारीला गेलेला जो व्यक्ती असतो त्याला वाघाची शिकार मिळते, आणि कधी कधी त्याच्यापेक्षा लहान प्राणी जे असतात, कोल्हे वगैरे, त्याची शिकार मिळते. कधी कधी त्याच्यापेक्षा ससा वगैरे असतो त्याची शिकार मिळते. पण वाघाची शिकार भेटते त्यावेळेस त्याच्यासाठी तो आनंदाचा दिवस असतो. आज काहीच नाही, आज फक्त शेषाची शिकार मिळाली, म्हणजे छोटी शिकार मिळाली. तसं भिक्षा म्हणजे त्या पारधीसारखं आहे की कधी मोठी भिक्षा मिळेल, कधी छोटी मध्यम भिक्षा मिळेल, कधी कमी भिक्षा मिळेल, आणि कधी कधी भिक्षाच मिळत नाही, असं सुद्धा होईल. भिक्षा राज्यबाई. भिक्षा म्हणजे काय आहे, एक ते राज्य असल्यासारखंच आहे, म्हणजे तुम्ही स्वतःच्या याच्यावर आहात. अंगायचे असे अणु 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 सांडावे, ते काही तुमचे दाई, आपण्या लागे तेच मागजे की. स्वामी म्हणतात नाथोबासांना, जेव्हा त्यांनी झोळी झटकली डोमेग्रामला आणि मग तिथे कणकण पडले, तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात ऐसे अणु अणु सांडावे. अणु अणु म्हणजे आणून आणून, भिक्षा मागून मागून आणता आणि असं तुम्ही सांडता, किंवा अणु अणु म्हणजे असे कण कण तुम्ही सांडता. तुम्हाला जरी वाटलं की मोठे मोठे घास खाल्लेत आपण, फक्त एक कण कण तर आहेच ना, तर अणु अणु असे सांडता तुम्ही, ते काही तुमचे दाई, म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडनं भिक्षा आणलेली आहे ना, ते तुम्ही खाल्ल्यानंतर त्यांना तिकडे गोमत्या लागणार आहे. म्हणजे परमेश्वर साधक म्हणून खाता म्हणून, म्हणजे असं नाही की मला खाऊ घातल्यानंतर तुम्हाला गोमत्या लागणार आहे, मला खाऊ घातल्यानंतर तुम्हाला पुण्य लागणार आहे, असं तो जे काही वातावरण तयार केलेलं आहे तसं ते चुकीचं आहे. हे ईश्वराने विहित केलेलं आहे, त्या हिशोबाने आपण ते मागून आणतोय आणि ते खातोय, तर त्या अन्नाचा स्वीकार परमेश्वर करतात, आणि म्हणून कुठेतरी त्यांना गोमटं लागतं. आणि ते जर का आपण फेकून देत असू तर ते आपले शत्रू आहेत का, ज्यांच्याकडनं आपण मागून आणतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यांचं चांगलं होऊ नये किंवा त्यांचं अन्न वाया गेलं पाहिजे, असं तुमच्या मनामध्ये आहे का? तसं नाहीये ना. मग त्यांचं अन्न जे आहे ते उपयोगी लावा, एक एक कण उपयोगी लावा. स्वामी म्हणतात आपले शीत मुंगी आधी करून नेऊ नेदावे, ती सवय आपल्याला घरपासनं पाहिजे. इथेच तुम्ही जर का वाया जाऊ देत नसाल तरच तिकडे तुम्ही भिक्षान्न वगैरे जे व्यवस्थित तुम्ही खाणार. इथे जर का तुम्ही ताटामधलं पूर्ण ताट स्वच्छ, त्यात एकही खरकट न ठेवता पूर्ण तुम्ही ते भोजन करत असाल आणि शेवटी पात्र धुवून जर का तुम्ही ते पियत असाल, तर तुम्हाला तिकडे भिक्षान्न आश्रमामध्ये व्यवस्थित जेवणार. इथे जेवताना आपण अन्न कण इकडे तिकडे सांडतो आहोत, तर ते काही खाणं आहे का, ते जेवण आहे का? ते काही लोक ताटात हात धुतात तर त्याच्यामध्येच कितीतरी अन्न, भाताचे कण वगैरे असं सगळं फेकून दिलं जातं. तर तसं होता कामा नये, आपल्याकडनं ते घडता कामा नये. ही सवय आपल्याला आपल्या घरपासनं लावायची आहे. हे स्वप्न नंतर बघायचं. काही लोक तुम्हाला म्हणतील काय तुम्ही कशाला भिक्षा मागता, तुम्हाला कशाला एवढा आचार करायला पाहिजे. ते आश्रमात गेल्यानंतर दीक्षा घेल्यानंतर करायचं असतं. त्याची रंगीत तालीम इथेच ना. लग्न झाल्यानंतर स्वयंपाक करायचा आहे सासरी, मग तो तिकडे जाऊन शिकतात का माहेरी शिकतात? तो माहेरी शिकावा लागतो. आई बोलते इथेच शिक, नाही तर तिथे आम्हाला लोक नावं ठेवतील तिथे. तसंच आहे हे, इथेच तुम्हाला शिकावं लागेल.
इथेच रंगीत तालीम, रिहर्सल सगळं इथेच आहे, तिथे जाऊन नाहीये. तिथे तर तुम्हाला डायरेक्ट स्टेजवर आहे, ते स्टेज आहे तुमच्यासाठी. तर तिकडे जाऊन डायरेक्ट तुम्हाला ते जे आहे तेच तुम्हाला ते सादर करायचं आहे. पण त्याची रंगीत तालीम इथे झालेली नसेल तर तुम्हाला तिथे काही येणार नाही. लोक म्हणतील तुम्ही पोथीला जात होते, मग तुम्ही हे शिकले नाहीत का, हे आलं नाही का तुम्हाला, तुमची वचनं पाठ आहेत, मग तुम्हाला हे माहिती नाही का. नाही, आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला काय माहिती नाही. मग असं नाही पाहिजे. तुम्ही इथे ते जर का आचरण इथून पासूनच ती सुरुवात केली पाहिजे. लोक तिथली वाट बघतात, तिथे जाऊ मग करू, तिथे जाऊ मग करू, असं नाहीये. सगळं इथे ठरवायचंय, इथे छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आहेत, मग तिथे तुम्हाला ते येणार आहे. म्हणून स्वामी म्हणतात की इथूनच ती सवय करा. आपण्या लागे तेची मागिजे, की आपल्याला जे पाहिजे आणि जेवढं पाहिजे तेवढंच मागा. उगाचच कुणी जर का काही दिलंय आणि उगाच आपण ते घेत बसायचं, नाही खाल्लं तर ते फेकून द्यायचं, वाया जाऊ द्यायचं, असं करायचं नाही. ते उपयोगीच लागलं पाहिजे. आपण्या लागे तेची मागिजे, की आणि जे पाहिजे तेच मागा. जे नको असेल ते मागू नका. तुमच्या प्रकृतीला जे त्रासदायक असेल ते मागू नका. म्हणजे त्यातल्या त्यात तुम्हाला तेवढ्यातले तेवढी ती सूट दिलेली आहे. पोरा वेळोवेळा टिळ्या जाणव्यापासी का, जशी काही एक उपवास पडल्या की दोन्ही उपवास पडले, हंगामा नावेक तरी पांतासी का. म्हणजे भिक्षेच्या अवसरामध्ये परमेश्वर कसं सहाय्य करतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला संयम ठेवण्याची जी काही वृत्ती आहे ती तुमच्यामध्ये तयार झाली पाहिजे. संयम हा एवढा मोठा गुण आहे ना, की जो ज्या व्यक्तीकडे तो माणूस नेहमी सुखी असतो, त्याला त्या संयमी या गुणामुळे त्याला कुठल्याच प्रकारचा आणि कुठेच आणि कसाच त्रास होत नाही. तुम्ही जर का भिक्षेला गेले, तुम्हाला भिक्षाच मिळत नाही, जे पाहिजे ते मिळत नाही, जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाहीये, तरी पण संयम हा असला पाहिजे, भेटेल. परमेश्वराला जे करायचं ते करतील परमेश्वर. आपण त्याच्यामध्ये आपल्या पदार्थांचं आपलं हे नकोय, आवडी गवडी आपली नको पाहिजे. जसं आहे तसं होणार, जसं आहे तसं होणार. परंतु त्या भिक्षा मिळण्यासाठी तुम्ही काही मेकअप वगैरे करून घ्यायचा का. मेकअप म्हणजे जो चांगला केला जातो त्यालाच मेकअप म्हणत नाही. आता बघा काही रस्त्यावर आपण बघतो, ते लोक सुद्धा मेकअप करतात. फाटके कपडे घालणं हा सुद्धा एक प्रकारचा ते मेकअप आहे. आणि ते स्वतःचं ते दृश्य उभं करतात की आम्ही एकदम गरीब आहोत, असं ते पूर्णपणे दृश्य उभं केलं जातं. आणि मग एखाद्याच्या पुढे हात बीत पसरवून ते मागितलं जातं. असं आपण काही करायचं का. म्हणजे चांगली भिक्षा मिळावी म्हणून मळके कपडे घालून जा, फाटके कपडे घालून जा, दीन चेहरा करा, असं काहीतरी आपण करून जायचं का. नाही, तुम्ही जसे आहात तसेच नॉर्मल जायचं. नॉर्मल शब्दामध्ये तुम्ही भिक्षा असा शब्द म्हणायचा आहे. बाकी त्याच्यासाठी कुठलाही दीनवाना आणि केविलवाना चेहरा करायचा नाही. आपण लाचार नाहीये, आपण रंक आहोत, पण ते कोणाचे, जगाचे नाही आणि पदार्थांचे रंक नाही. आपण देवाचे रंक आहोत. देवासाठी आपण भिकारी झालेलो आहोत. त्याच्यामुळे तिथे आपण एक स्वाभिमान तुमच्यामध्ये असणार आहे, पण अभिमान नसावा, अहंकार नसावा. परंतु एक हे असावा की मी माझ्या देवासाठी म्हणून ते मागतो आहे, असं एक ते मनामध्ये असावं. आणि अशा वेळेस नाथोबांना वाटायचं की ते टिळे आणि जाणिव्यांमुळेच मला भिक्षा मिळते. मग स्वामी त्यांना म्हणतात ते काढून ठेवा, पुरून टाका मातीमध्ये. आणि त्यांनी ते पुरलं आणि त्यांना भिक्षाच येईना, कोणी काही पदार्थ आणून देईना. ते मागे पुढे भूक लागली, पण संयम नाहीये त्यांच्याकडे. ते टिळ्याकडे जातात, परत येतात. टिळे जिथे पुरलेले आहे, जाणव्यान टिळे, तिथे जातात, परत येतात, जातात, परत येतात. आणि मग शेवटी ते म्हणतात आता काही खरं नाही बरं, आता भूक लागली, आता टिळे जाणवे काढा आणि भिक्षेला जात, तरच मला चांगली भिक्षा मिळेल आणि तरच भिक्षा मिळेल. आणि मग जसं ते टिळे आणि जाणवे काढून असे लावतात, जाणवे घालतात, टिळा लावतात, तेवढाच कोणतरी ते भिक्षा अन्न घेऊन येतात, देवतेला नैवेद्य घेऊन येतात. आणि ते म्हणतात का भिक्षेला चालले का. हो म्हणजे थांबा, मग मी येतो देवतेला नैवेद्य दाखवून, जाऊ नका भिक्षेला. ते म्हणतात हे बघा आहे की नाही, मी स्वामींना सांगितलंच होतं टिळे आणि जाणव्यामुळेच भिक्षा मिळते. म्हणजे हा काय झाला, अन्यथा ज्ञान झालं. काल कोणतरी मला म्हणालं का ते अटन विजन जे आहे ते ग्रस्त लोक करू शकतात का. म्हटलं ग्रस्त व्यक्ती नाही करू शकत, पण ईश्वर साधक कोणीही करू शकतं. म्हटलं जो स्वतःला ईश्वर साधक म्हणून घेतो ना, तो ग्रस्त साधू वगैरे असा भेदच नाही करत. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की मला माझ्या
देवाने आचार सांगितलेला आहे. मग तुम्ही काय म्हणता की नाही नाही, आपले अजून कपडे आपल्या अंगावर ते दीक्षित कपडे थोडीच आहे, आपण कशाला मागायचं. म्हणजे तुम्ही तुमची जबाबदारी झटकली आहे. देवाने का तुमचे कपडे बघून सांगितलं का आचार तुम्हाला? देवाने ईश्वर येथीचा जो साधक आहे त्याला आचार सांगितला. म्हणजे तुम्ही स्वतःच स्वीकारता की आम्ही ईश्वरीचे साधक नाही आहोत, असं आहे का? वेळोवेळा टिळ्या जाण्यापाशी कालती. स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही पुन्हा पुन्हा तिथे का जात होते बरं? तुमचं लागले पण त्याच्यामध्ये होतं. त्यावेळी जर का तुम्ही देवाने सांगितलं म्हणून गप्प राहिले असते, शांत राहिले असते, किंवा देवाचं नामस्मरण करत राहिले असते, की आज नाही भिक्षा भेटली, नाही काही भोजन भेटलं, तर नामस्मरणानेच आपण आपलं पोट भरू म्हणून जर का तुम्ही तिथे ठाम राहिले असते तर तुम्हाला काही ना काही फायदा झालाच असता. स्वामी म्हणतात तुम्हाला काय एक उपवास पडला होता का 2 उपवास? किती दिवसाचे उपवासी होते तुम्ही? 1 दिवसाचे का 2 दिवसाचे? थोडा तरी संयम तुम्ही काय केला पाहिजे होता, बाळगला पाहिजे होता. हंगामा नावेक तरी पांतासी का, थोडा वेळ अजून वाट बघितली पाहिजे होती. परमेश्वराने नक्कीच त्यांना त्या ठिकाणी सहाय्य करणारच होते, परमेश्वराने केलंच असतं. फक्त एवढीच एक गोष्ट ठेवा, विधी करत राहा आणि परमेश्वराकडे सोपवून द्या. परमेश्वर तुमचं कधीही विधी केलेला तुमचा बुडवणार नाही, वाया जाऊ देणार नाही. तुम्हाला सहाय्य हे होणारच होणार आहे. तुमचा फक्त विश्वास पाहिजे. साधेला स्वामी सांगतात तुम्ही जा पुढे व्हा, आम्ही येतो. मडपिंपरी ती लीळा आहे ती वाटतं. साधा आणि त्यांच्या आई आणि मैत्रीण पुढे जातात. साधा तिथे रस्ता बिस्ता झाडून ठेवते, सगळं काय स्वच्छ करून ठेवते, पाणी वगैरे तिथे गरम आणून ठेवते, फुलं बिलं ऊन पूर्ण माळा तयार. आणि स्वामी काही येतच नाही. स्वामींनी तर सांगितलं मी येतो मागून, आणि आलेच नाही स्वामी. ते बाकीच्या दोघी म्हणतात ते काही स्वामी येणार नाही, स्वामींनी आपल्याला फसवलं. ते म्हणाले फक्त आपल्याला पुढे काढून दिलं, आणि ते काही स्वामी आता येणार नाही. साधा आपण असतं तर म्हटलं असतो आता काही वाटत नाही देव येतील म्हणून आता. पण साधा एवढी ठाम आहे ना, साधा म्हणते इकडचा दिवस इकडे निघेल. म्हणजे सूर्य कुठे उगवतो? पूर्वेला ना, पश्चिमेला उगवेल जर का स्वामी कुठं बोलले तर. स्वामी येणार म्हणजे येणार, आणि लगेच स्वामी समोर, लगेच स्वामी आले तिकडून. आणि मग तिला जो काही आनंद झालेला आहे ह्याला म्हणतात संयम, याला म्हणतात विश्वास, की देव सहाय्य करणार आहेत. तुम्ही त्याच्याविषयी खरोखरच काळजीच नसते करायची. एवढा ठामपणा आपला असला पाहिजे. आणि स्वामी म्हणतात पुढे की बाई तुम्ही नित्योपवासी आहे की, म्हणजे तुम्ही कसे आहात? नित्य उपवासी राहिलं पाहिजे. तृप्तता नको जेवणामध्ये, की हा पदार्थ खाल्ला एकदम छान वाटलं, पोटभर खाल्ला वगैरे, असं नको. आपला एक जो काही प्राणासी आहार जेव्हा देता तुम्ही, तेव्हा त्यांना इंद्रियांना तुम्ही उपाशीच ठेवत असता. किंवा नित्योपवासी म्हणजे इतर गोष्टींमध्ये सुद्धा एखादा विधी केला म्हणून तुम्ही एकदम निश्चिंत होऊ नका. तुम्हाला त्या विधीची, त्याच्यापेक्षा अधिक विधीची तुम्हाला भूक असणं गरजेचं आहे. नित्य उपवासी तुम्ही त्याविषयी राहिलं पाहिजे. असं नको की मी 5 वर्ष भिक्षा मागितली आता संपला विषय. नित्य उपवासी म्हणजे भिक्षा विधी करायची भूक आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रत्येक विधीविषयी हे लागू पडतं. आणि मग असं जर का भिक्षा मागत असताना जर का तुम्हाला कोणी अधिकारापेक्षा अधिक तुम्हाला काय दिलं, किंवा अधिक तुमची सोय केली, गरम गरम दिलं, किंवा अजून चांगला पदार्थ जर का तुम्हाला कोणी तुमचा आचार बघून दिलं, तर मग घ्यायचं का? अशा वेळेस तुम्ही म्हणाल की आता एवढ्या दिवस आपण आचार केला तर आजच्या दिवस खाल्लं तर काय होतं गरम गरम. एरवी कुठे रोज गरम भात मिळतो, आजच तर गरम भात मिळालेला आहे, खा. स्वामी सांगतात की मी न लिया ही न सेविजे, म्हणजे कोणी देत असेल तरी घेऊ नका. कारण की तुम्ही तुमच्या आचाराचा जो काही हे चालू आहे ना, एक विधी चालू आहे, त्या आचाराच्या त्या विधीमध्ये खंड पाडणाऱ्या गोष्टी तुम्हाला भेटत राहतील, पण तुम्ही त्या घ्यायच्या नाहीत. मग तैसीची सवय होय, कारण की आज भात खाल्ला गरम, मग उद्या पण तो आज भात गरम खाल्ल्यामुळे तो चांगला लागला, मग ती चव ती लक्षात राहते. मग कधी परत आला की परत गरम भेटला असतं तर बरं झालं असतं बरं का, म्हणजे परत तो विषय येतो. आणि तशीच सवय आपल्याला लागत राहते. पुढे स्वामी सांगतात घेईचे ऐसे कुस्करून येरे येर परते, म्हणजे अन्न घेत असताना कुस्करून घ्यायचं,
म्हणजे याच्यात सदनात कदन, कदनात सदन, गोडामध्ये तिखट, तिखटमध्ये गोड असं मिक्स करून ते अन्न घ्यायचं. म्हणजे प्रत्येकही अन्नाची चव वेगवेगळी घेत नाही आपण. आणि त्याच्यामध्ये एखाद्याची समजा गोड पदार्थ चांगला बनवून आणलेला आहे, मग तो खाताना त्याची चव लागते आणि मग यांचा पदार्थ छान झाला बरं का, यांची ती भाजी चांगली झालेली आहे, यांचं ही डाळ चांगली झालेली आहे. म्हणजे प्रत्येकाविषयी आता त्याच्यामध्ये एखाद्याने जर का काय वेगळं बनवलेलं असेल, कारल्याची भाजी असेल, अरे ही काही भाजी चांगली नाही बरं का, किंवा हे काही यांनी वरण चांगलं काही, हे काही वरण चांगलं नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, एकमेकाला दोष, एकमेकांचे गुण असं चाललंय. जेव्हा तुम्ही सगळं पदार्थ एकत्र करता तेव्हा तुम्ही कोणाचं काय खाताय असं कुठल्याही प्रकारचं तिथे गणित राहत नाही. तुमचं फक्त काय असतं, खायचं काम करायचं असतं. ते फक्त तिथे पूर्ण घास तयार असतात, ते उचलायचं तोंडात टाकायचं, उचलायचं तोंडात टाकायचं. काय खातोय तेही बघायचं नाही. म्हणजे काही म्हणजे निरखून नाही बघायचं की आता हे बटाट्याचं भाजी आहे, हे आहे, ते असं नाही. फक्त खात राहायचं. पुढे सांगतात की प्राणासी आहार देवा, इंद्रियासी नेदावा. आणि खाताना नेहमी प्राणाला आहार द्या. जेवढी भूक आहे तेवढंच खा, इंद्रियांना देऊ नका. तृप्तपर्यंत खाऊ नका. इथे येईपर्यंत आपल्याला जी ॲसिडिटी होते, जे काही त्रास होतो, अपचन होतं, तर त्याच्यामुळेच होतो की ह्या वचना जर का पालन केलं तुम्ही, प्राणाचे आहार द्यावा, तुमचे शारीरिक कितीतरी गोष्टी तुमच्या नष्ट होतील. त्रास जे आहेत ना ते तिथे कमी होऊन जातील. म्हणून इंद्रियांना आहार देऊ नका. इंद्रियार्थ रस न सेवावा. इंद्रियार्थ रस जो आहे, जे जे इंद्रियांना आवडतं, आपल्या जे काही तेल, तूप वगैरे वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतील, किंवा फोडणी तोडणीच्या ज्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या आपल्याला त्यागायच्या आहेत. घेईजे से मुसंब खोवनी. डॉक्टर बोलतात ना, साधं अन्न खा. एक विशिष्ट हे झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात उकडलेलं खा आणि थोडंसं मीठ टाका, बस. जास्त काही त्याला फोडणी तोडणी नको, त्याच्यामध्ये हे नको. आहेत ना असे लोक पण आहेत ना काही खाणारे, त्यांच्या भाज्या आपण खाऊ शकत नाही. हे डॉक्टर सांगतात. आमच्या देवाने तेव्हाच सांगितलेलं की फोडणी तोडणीचा जास्त खाऊ नका. आपल्या जेवढा तडका असेल, जेवढी तरी असेल, तेवढं वाटतं आपण खूप, आपली श्रीमंती त्याच्यावरच असते ना. आपलं खाणं पिणं की आम्ही चांगलं खातो हे लोकांना कसं दाखवायचं, तर त्याच्यावर जास्त तवंग पाहिजे असा तेलाचा. तर मग आपली ती श्रीमंती, आपलं ऐश्वर्य त्याच्यामध्ये दिसून येतं. म्हणून आपण त्याच्या माध्यमातून फोडणी तोडणीचं तडकेवालं जास्त खातो आपण. त्याच्यामुळे सगळा त्रास तब्येतीचा आपला सुरू आहे. आणि जर का तब्येतीचा त्रास झाला, त्याच्यामुळे काय होतं की आजारी पडतो. किंवा तेल खाऊन अधिक आपलं सुस्ती जी आहे ती आपली ती वाढते, आणि सुस्ती वाढली की स्मरण होणार नाही आपल्याला. म्हणजे हे सगळे बाधक आहेत गोष्टी, तुम्हाला दैहिक आणि तुमच्या आध्यात्मिक गोष्टींसाठी हे बाधक आहेत. म्हणून इंद्रियार्थ रसनं सेवावा. आणि खाताना कसं खायचं, चव घेऊन खायचं का. स्वामी सांगतात, घेईजे असे मुसंब खोनी, अंत पोकळ असे खाली ओटळ असे जाईल परते. घेईजे असे मुसंब खेवणी, म्हणजे ते घास घ्यायचा, तोंडात टाकायचा. अंत पोकळ आहे, आतमधला भाग पोकळ आहे, त्याच्यामध्ये अंत पोकळ असे, खाली ओटळ असे. आणि इथे एकदा गेलं की इथून घसरगुंडीच आहे. इथे डायरेक्ट अन्न इथे एकदा तोंडात आहे तोपर्यंत, एकदा गेलं की तुम्हाला काही करावं लागत नाही. ते पटकन खाली निघून जातं, गळ्याच्या खाली पोटामध्ये जातं. खाली ओटळ असे जाईल परते, जाईल तिकडे अन्न. आता तुमचं कर्तव्य संपलं. भिक्षान्न आहे ते योग्य प्रकारे आपण खाऊन ते गिळायचं, बस एवढंच काम करायचं. त्याची चवी घेत बसायची नाही. भदे भरून ठेवीचे, मागे तेवेळी तेवेळी घालीजे. आणि जर का पदार्थ जात नसेल, आता भाकरी खायची सवय नाहीये, ही भाजी खायची सवय नाहीये, खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो किंवा ही भाजी खात नाही, ती भाजी खात नाही. मी सांगतात की भदे भरून ठेवीचे, भांड्यात भरून ठेवा. आत्ता तुम्हाला घास जात नाहीये म्हणजे तुम्ही काय केलं, झाकून ठेवलं, जेवले नाही तुम्ही, नंतर ठेवा तसंच ते. मागे तेवेळी तेवेळी घाली जे, भूक लागली की तेच पदार्थ काढायचा, कारल्याची भाजी आणि भाकर. नेघे तरी म्हणसी खाशील तर खाय. आणि जर का मन म्हणते की नको कारल्याची भाजी, तर त्या मनाला सांगायचं खाशील तर खाय. खायचं तर हेच खावं लागेल तुला, नाही तर धुळी खाय, नाही तर मग धुळीसोबत भाकरी खातो. मग धूळ आणि भाकरी खाणार. मग काय खायचं, भाजी आणि भाकरी का धूळ आणि भाकरी. मन काय म्हणेल, नको धूळ भाकरी नको, मग त्यापेक्षा भाजी भाकरी, कडू का असे ना. मनाला असं तुम्ही काय केलं पाहिजे, काठी घेऊन, अदृश्य काठी आहे,
ती काठी घेऊन त्या मनाला सरळ केलं पाहिजे. या मनाने खूप नुकसान केलेलं आहे आपल्याला. देवाने सांगितलं एक, मनाला वाटतं एक. देवाने सांगितलं एक, मनाला वाटतं एक. मन जे म्हणतं तेच आपण करत राहिलो पाहिजे. या मनाला सरळ करा. स्वामी सांगतात त्या मनाला सांगा तुमच्या, खायचं तर खा, नाही तर मग धूळ खा, आता मग माती खा, असं स्वामींनी ठासून सांगितलेलं आहे. त्या मनाला तुम्ही हे करा. मरो लागसी तेवळी आपस्याची खासी. मरायला लागल ना तेव्हा बरोबर तेच खाणार तुम्ही. शिळं पाक जे असेल तेच खाणार. मग तुम्ही एकदा मरायला टेकलेला माणूस म्हणतो पाणी पाणी, आणि त्याला पाणी दिलं की तो म्हणतो का फिल्टरचं आहे का? त्याला म्हणा बघ फिल्टरचं पाणी नाहीये, तर बोलत कसलंही असो पाणी दे मला, मी मरतोय आता. म्हणजे त्यावेळी मरो लागसी तेवेळी आपस्याची खासी, त्या बरोबर ते खाणार आहे तो. परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकाळी निरोध नेनो कोणाची निरपोनी फेडी. शेवटी परमेश्वर साह्य सांगतात. आपण टेन्शन मध्येच आहे, एवढं करायचं एवढं करायचं. स्वामी सांगतात परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाची. तुम्ही जर का देवासाठी पदार्थ सोडला, देवानी सांगितलं म्हणून तुम्ही जर का आवडीपूर्वक ते विधी करतायत, तर अशा पुरुषाचे जे काही त्रास होणार आहेत ना, ते सकळ नेनो कोणाची निरपोनी फेडी. तुम्ही त्याची काळजी करायची नाही. तुम्ही म्हणाले की नाही मला भाकरी चालत नाही, आम्ही फुलकेच खातो, तर तुम्ही ती काळजी करायची नाही. तुम्ही फक्त देवासाठी फुलके सोडायचे आणि भाकरी खायला सुरुवात करायची. तुम्हाला होणारा जो त्रास आहे तो परमेश्वर तिथे, परमेश्वर नाही, स्वामी सांगतात नेनो कोणाची निरपोन फेडी. कुठलंही सामर्थ्य आमचं तुम्हाला सहाय्य करेल. म्हणजे परमेश्वराच्याच मनोधर्माने तुम्हाला सहाय्य होणार आहे, त्रास होणार नाही. फक्त त्याचा एक निरीक्षक जो असतो, ज्याच्या एखाद्याच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला ते भिक्षाविधीचं तुम्हाला हे करायचं आहे. आणि पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य. तुम्ही जर का प्रयत्न केला तरच परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार. तुम्ही प्रयत्नच नाही केला तर परमेश्वराला सहाय्य करण्याची संधीच भेटणार नाही. म्हणून तुम्ही प्रयत्न तर करून बघा. नाही सहाय्य झालं तर स्मरण करा, अजून एखादी देवाला विनंती करा, आणि त्यानंतर परमेश्वर तुम्हाला यथायोग्य प्रकारे सहाय्यही करतील, मार्गदर्शनही करतील. अशा प्रकारे दीक्षाविधीची वचनं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. दंडवत हो.